नमस्कार. कोरोना लॉकडाऊनच्या काळातही नवी उमेद जागवण्याचं काम सुरूच आहे. यातलाच एक भाग म्हणजे उमेद चर्चासत्र. उमेद चर्चा मंचाची आज ही 23वी चर्चा आहे आणि आजचा आपला विषय आहे विकलांग मुलांच्या समस्या कोरोना काळात आणि नंतरही. गेली 4-5 वर्ष नवी उमेद आणि संपर्क समाज माध्यमांमध्ये पॉझिटिव्हिटी पसरवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आम्ही ह्याच्यात खूप बऱ्याच अंशी यशस्वीही झालो आहोत. तुम्ही आमचं नवी उमेदचे तुम्ही वाचक आहात, प्रेक्षक आहात, तुम्ही हे सगळ्या स्टोरीज बघतच असाल, वाचतच असाल. नवी उमेद वेगवेगळे विषय हाताळत आहे. महिला, बालकल्याण, आरोग्य, शिक्षण, रोजगार हे सगळे विषय आम्ही हाताळतोच आहोत आणि शहरी, ग्रामीण या वर्गातल्या सगळ्या घटकांकडे आम्ही लक्ष पुरवतो आहे. आणि यातून मार्ग काढण्याचा ज्या समस्या येत आहेत त्याच्यामधून मार्ग काढण्याचा, या घटकांना ज्या सुविधा लागणार आहेत त्या पोहोचवण्याचाही आम्ही प्रयत्न करतो आहोत. आणि याच्यासाठीच आमचा एक कार्यक्रम आहे आमदार संवाद मंच म्हणून. तर या आमदार संवाद मंचद्वारे आम्ही विधिमंडळातही लोकांचे प्रश्न पोहोचवत आहोत, त्याच्यातून सोल्युशन्स निघत आहेत. सध्या जो आपल्या नवी उमेदचा चर्चा मंच सुरू आहे, ह्याच्यातूनही या चर्चासत्रामधून अनेक विषय समोर येत आहेत, अनेक समस्या समोर येत आहेत, त्याचे सोल्युशन्स येत आहेत. ह्या चर्चा आणि हे पण आम्ही फेसबुक आमदारांद्वारे आम्ही सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये 3 व्यक्ती सहभागी होणार आहेत, आपल्या सोबत आहेत. कोल्हापूरहून सोनाली नवांगुळ आहेत, अनुजा संखे आहेत आणि रहीम मुलाणी सर आहेत. सोनाली आणि अनुजा आता आपल्या सोबत जॉईन झालेल्या आहेत. सोनाली या लेखिका आणि अनुवादक आहेत. महात्मा गांधींवरचं त्यांचं पुस्तक आता नुकतंच प्रकाशित होणार आहे, 2 ऑक्टोबरला प्रकाशित होणार आहे हे पुस्तक. आणि त्या नवी उमेदच्या परिवारातल्याच आहेत. त्यांची उमेदवरती एक सिरीज चालू आहे, त्याच्यावरती पण खूप छान वाचकांचा त्याला प्रतिसाद मिळालेला आहे. आपल्यासोबत दुसऱ्या आपल्या पाहुण्या आहेत अनुजा पण आपल्या नवी उमेदच्या परिवारातल्याच आहेत आणि त्या एका बँकेमध्ये अधिकारी आहेत. नवी उमेद मध्ये नवी उमेदवरती त्यांची एक सिरीजही चालू होती आणि त्याला खूप लोकांचा छान प्रतिसाद मिळाला. त्यांचा नेत्रहीन व्यक्तींचा एक गट आहे मोठा आणि त्याच्यातही त्या खूप छान ऍक्टिव्ह आहेत. रहीम मुलाणी सर आपल्याला नंतर जॉईन होणार आहेत. आपण आपल्या चर्चेला सुरुवात करूयात. सध्या काय आहे, कोरोनाचं जे काळ सुरू झालं त्याच्यामध्ये आपण सो कॉल्ड नॉर्मल म्हणणारी जी माणसं आहोत, मानसिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या आपण जी दृष्ट्या नॉर्मल जी माणसं आहोत, आपण या कोरोनाच्या मध्ये कसं वागायचं ह्याच्याबद्दल खूप साऱ्या शंका होत्या. बाहेर कसं पडायचं, आपल्यालाच या शंका एवढ्या आहेत. तर ह्या ज्यांना शारीरिक कमतरता आहेत किंवा मानसिकदृष्ट्या किंवा शारीरिकदृष्ट्या विशेष बाबी आहेत, त्यांच्याकडे एक विशेष गरजा, त्यांची गरज असते गोष्टींची काय, तर यांच्यासाठीचा हा काळ निश्चितच खूपच चॅलेंजिंग होता. आणि त्यांनी हे चॅलेंजेस फेस केले आहेत किंवा आता याच्या पुढे जो कोरोना सोबतचं जे जगणं आहे, तर याच्यासाठी पण आपल्याला तयार राहायचं आहे. तर ह्याची सगळ्याच्या त्या कसे सामोरे जात आहेत, ही तयारी पुढे कशी असणार आहे, पुढचे दिवस कसे अजून चॅलेंजिंग असणार आहेत, तर याच्यासाठी आपण आज सगळे एकत्र आलेलो आहोत आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आपण सुरुवात करूयात अनुजाकडनं आपण फेसबुकवरती खूपदा मी सिरीज वाचलेल्या आहेत, तिच्याशी प्रत्यक्ष बोलणंही झालेलं आहे. तर अनुजाकडे पहिलं जाऊयात. अनुजा दृष्टीहीन आहे. स्पर्श झाल्याशिवाय एक पाऊल टाकणंही पुढे आपल्याला खूप कठीण जातं. अशा वेळी अनुजा, तुला जेव्हा पहिल्यांदा कळलं की आपल्याला कोरोनामध्ये ह्या काळजी घ्यायच्या आहेत, तुझी पहिली रिॲक्शन काय होती की कसं करायचं आहे हे सगळं? सर्वप्रथम मी खूप धन्यवाद देते की मला आमच्या संपूर्ण अंध बांधवांच्या तर्फे बोलायला इथे इतका खुला मंच नवी उमेदने उपलब्ध करून दिला त्यासाठी. आणि खूप खूप धन्यवाद आणि खूप आभार. पण हा जेव्हा म्हणजे कळलं की कोरोना हा रोग स्पर्शातून पसरण्याचं म्हणजे सर्वात मोठं याचं जे ट्रॅव्हलिंग काय म्हणतो आपण त्याला, म्हणजे त्याचा प्रवास जो आहे तो विषाणू इथून दुसरीकडे जाण्याचा सर्वात प्रभावी माध्यम स्पर्श आहे. त्यावेळेला वाटलं की स्पर्शच करायचा नसेल तर मग आपण जगणार काय. म्हणजे खूप साध्या साध्या गोष्टी आहेत की चालत असताना तुम्हाला माहिती नाही की समोर काय आहे काय नाही, आपोआपच डोक्याला लागू नये म्हणून एक हात आपोआपच म्हणजे
आम्हाला पण ते न कळत असा येतो की बाबा पटकन डोक्याला काही लागायला नको. समजा ही इतकी साधी गोष्ट आहे, ट्रेनमध्ये चढायचंय, रिक्षा पकडायची आहे, म्हणजे आता आपल्याला जर कुठे पण 10 मिनिटाच्या अंतरावर जायचं झालं तरी रिक्षाने वगैरे जावं लागणार. अशी जिकडे परिस्थिती आहे, तर त्या रिक्षाच्या मीटरच्या बाजूने आपण जेव्हा आतमध्ये जातो तेव्हा त्या बाजूला जो त्यांचा दांडा असतो त्याला पकडल्याशिवाय रिक्षाची जे मधली पार्टिशन असते तिला हात लावल्याशिवाय मागची बाजू कळणार नाही, सीटला हात लावल्याशिवाय हे कळणार नाही की तिथे माणूस बसलाय की नाही, किंवा ती सीट त्यातल्या त्यात स्वच्छ आहे की नाही. म्हणजे स्पर्श केल्याशिवाय तुमची एक पण गोष्ट होऊ शकत नाही. समजा नुसतं चालत जरी जायचं झालं तर स्टिक हातामध्ये असते, पांढरी काठी हातामध्ये असते, तिचा स्पर्श मी जेव्हा चालणार तेव्हा एका साईडला ती माझ्या हातात असणार, पण दुसरं जे तिचं टोक असणार ते रस्त्यावरती असणार. रस्त्यावरून हजारो लाखो वाहनं, हजारो लाखो माणसं जात असतात. माहिती नाही कोणाचं काय तिकडे असेल किंवा काय. कधी आपल्याकडचं स्वच्छता पण इतकी नाहीये की अगदीच स्वच्छच राहील स्टिक. तर अशा काळामध्ये प्रत्येक वेळी सॅनिटाईज करून किंवा धुवून वापरणं शक्य आहे का? तर ह्याचा जर प्रॅक्टिकली आपण विचार केला तर अजिबात शक्य नाही. म्हणजे तुम्हाला स्पर्शातून आजार होऊ शकतो ह्याची जिथे इतरांसाठी 50% जर चान्स असेल तर आमच्यासाठी तो संपूर्ण 100% निर्माण होऊन जातो. आपल्यासोबत रहीम मुलानी सर पण आता जॉईन झालेले आहेत. अनुजा, तुझ्याकडे मी पुन्हा एकदा येणारच आहे तुझ्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी. रहीम मुलानी सरांबद्दल मला सांगायचं आहे की रहीम मुलानी सर हे ठाण्यामधली जागृती पालक संघटना आहेत, या संघटनेचे सचिव आहेत. बऱ्याचदा असं होतं की शारीरिक अपंगत्व जे असतं किंवा कमतरता ज्या असतात त्या दिसून येतात, पण मतिमंद मुलांचे जे चॅलेंजेस आहेत ते नॉर्मल डेज मध्ये पण फार वेगळे असतात, कारण त्यांची एकतर गोष्ट समजून पण येत नाही, दिसून येत नाहीत. तर ह्या मुलांकडे जे बघण्याचा दृष्टिकोन असतो तोही अगदी म्हणजे बऱ्याचदा मूल वेडं आहे किंवा खिल्ली उडवली जातं, अशा बऱ्याच गोष्टी घडत असतात ह्या मुलांमधून. त्यांचा एक टाइम टेबल सेट झालेलं असतं की नाही आता 9 वाजता आपल्याला इथे इथे जायचं आहे तर तिथे जायचंच आहे. म्हणजे जी 18 वर्षापर्यंतची जी मुलं आहेत ती विशेष शाळांमध्ये जातात किंवा मग त्याच्यानंतर 18 वर्षाच्या पुढची जी मुलं आहेत ती मुलं जातात व्होकेशनल ट्रेनिंगसाठी. तर त्यांची 6 ते 7 तास हे त्या शाळेमध्ये त्यांचे जात असतात. कोरोना काळामध्ये किंवा त्याच्या गोष्टीमध्ये त्यांना समजावून सांगायला लागतं मुलांना की अरे आता तुला जर एखाद्या नॉर्मल मुलाला 3 वेळा एखादी गोष्ट सांगायला लागत असेल तर ती विशेष मुलाला 10 ते 15 वेळा सांगावी लागते. रहीम सर, तुमचा स्वतःचा काय अनुभव होता? तुम्ही मुहासिन बरोबर डील करताना की आता त्याला ह्या काळामध्ये बाहेर नाही पडायचं, आपल्याला घरातच राहायचंय किंवा हात स्वतः स्वच्छ धुवत राहायचं आहे, तर हे कसं तुम्ही त्याला समजवलं? तुम्हाला काय अडचणींना सामोरं जावं लागलं? हा, प्रथम मी संपर्क आणि नवउमेद आयोजित चर्चासत्रामध्ये मी साधना मॅडमचं धन्यवाद मानतो मला या चर्चासत्रात सामील केल्याबद्दल. मी एक मतिमंद मुलाचा पालक आहे. माझे मुलाचे नाव मोहसिन असून तो 22 वर्षाचा आहे. माझा मुलगा हा MRNCP गटातील असून तो सर्वस्वी दुसऱ्यावर अवलंबून आहे. तो एल्बो स्टिकचा आधार घेऊन चालतो. तो सध्या 22 वर्षाचा आहे आणि पूर्ण अवलंबिता आहे, दुसऱ्यावर अवलंबून असतो तो. आता त्याला शिकवण्यासाठी तो हात धुण्यासाठी पूर्ण त्याला ऐकून घेतो. तो त्यांना समजून सांगितल्यानंतर तो ऐकतो, सांगितलेला आहे तो व्यवस्थित करून त्याचा अंमलबजावणी करत राहतो तो. ओके, रहीम सरांकडे आपण पुन्हा कॉन्टॅक्ट करूयात. आपण आपली दुसरी गेस्ट आहे सोनाली. सोनालीशी आपण बोलूयात. सोनाली, तुझा अनुभव फार वेगळा आहे. आम्हाला सगळ्यांना माहितीये तू खूप इंडिपेंडेंट आहेस, तुला सगळ्या गोष्टी तू आधीपासून स्वतःच करते आहे. पण जेव्हा तुला कळलं की असं काहीतरी हा रोग आलेला आहे आणि आपल्याला बाहेर जाण्यावरती अडचणी येणार आहे, तुझं काम तसंही सगळं घरातनच सगळं चालतं, पण व्हीलचेअरवरनं जाणं, बाहेर जाणं, ह्या गोष्टीमध्ये आता अजून काही लिमिटेशन्स येणार आहेत. तसंही आपल्या देशामध्ये ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आधीच लिमिटेशन्स आहेत. ह्या सगळ्या लिमिटेशन मध्ये व्हीलचेअर घेऊन आपल्याला समज घराच्या बाहेर कधी जायला लागलंच तर कसं जाणार? तर ही तुझी मनाची तयारी कशी होती किंवा तुझ्या मनामध्ये काय सगळ्यात पहिलं आलं या सगळ्या गोष्टी असताना? सुरुवातीच्या लॉकडाऊनच्या काळात इतकं काही विशेष वाटलं नाही. सुरुवातीला असं वाटलं की आपल्याला किती दिवसानं असा पूर्ण एकांत हवा होता की कोणी येत नाहीये आणि आपल्याला शांतपणे कामं करता येतात.
पण जसजसा तो लॉकडाऊन वाढला आणि आपलं रुटीन जरी घरात सेट झालेलं असलं, हे मला सवयीचं असलं, तरी सुद्धा असं होतं की आपल्याला एखादी गोष्ट पूर्णपणे बंद झाल्यावरच त्याचा अंदाज येतो की त्याची तीव्रता किती जास्त आहे आणि आपल्याला त्या गोष्टींची किती गरज आहे. तर नवी उमेदमध्ये मी याबद्दलची सदर सुद्धा मेधा कुलकर्णींच्या सांगण्यावरनं लिहिली होती की वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या अपंगत्वाची लिमिटेशन्स खूप वेगळी वेगळी असतात आणि बरेचदा सर्वसामान्य माणसांना ते माझ्यासारख्या किंवा अनुजासारख्या व्यक्तींनी तपशीलवार लिहिल्यावरच ते सगळं कळतं. तर सुरुवातीला काही अडचण आली नाही, पण नंतर असं लक्षात आलं की आपण कितीही खुश आनंदी असलो तरी आपल्या मनात हळूहळू भीती साठतेय, कारण आपण जराही बाहेर जात नाहीये. पण आपल्या शेजारचे एखादे दादा रोज त्यांच्या गावाकडे जाऊन येतात. म्हणजे पहिले काही दिवस कोणीच गेलं नाही, 21 दिवस. पण नंतर जसजसं शिथिल झालं ना, तस भीती वाढायला लागली. काही जण गावाकडे जाऊन येत होते, काही जण सकाळी फिरायला जात होते, काही आणखी काही काही करत होते. तर असं वाटत होतं की आपण कितीही सुरक्षित राहिलो तरी बाकीच्या माणसांना या सगळ्या रोगाबद्दलची आणि त्याच्याबद्दल किती धास्ती बाळगायला हवी, इन्फेक्शन किती पटपट पसरतंय स्पर्शातून, बोलताना उडणाऱ्या धुंकीतून, हे याची जाणीव कदाचित त्यांना नाहीये. म्हणजे नेहमीच आपल्याला प्रत्येकालाच असं वाटत होतं की वाटत असतं की आपल्याला जितकं गांभीर्याने एखादी गोष्ट कळली तितकी समोरच्याला कळलेली नाहीये. कदाचित माझ्यासारख्या अपंग व्यक्तींच्या बाबतीत तर मग असे आजूबाजूचे लोक जेव्हा वेगवेगळे त्यांचं रुटीन 21 दिवसानंतर सुरुवातीच्या लॉकडाऊन नंतर सुरू करायला लागले, तेव्हा मात्र मला खूप भीती वाटायला लागली की बाहेर जावं की नाही उमऱ्याबाहेर. इतके दिवस मी बाहेर गेले नव्हते कारण माझं कामच घरात चालू होतं आणि बाकी मला डोळ्यांची अडचण नसल्या कारणानं बाकी सगळ्या ज्या लिखाणाशी संबंधितच आनंदाच्या गोष्टी आहेत, नेटफ्लिक्स असेल, मूवी असेल आणि काही अमेझॉन प्राईम असेल, हार्ड डिस्क मध्ये साठवलेले सिनेमे असतील, ते मी सगळे बघतच होते आणि त्याच्यातनं वातावरणाचा ताण हलका होत होता. पण लोकांमध्ये पसरलेलं नैराश्य आणि त्यांच्यामध्ये असलेली बिनधास्तपणाची भावना, बेसिकली कोल्हापुरात आपल्याला काय होते लेका, आपलं सगळं नीट चालू आहे, कोल्हापुरापर्यंत काही येत नाही, असं सुरुवातीचे काही दिवस जोपर्यंत कोल्हापुरात पेशंट सापडले नव्हते तोपर्यंत 21 दिवसाचा पहिला लॉकडाऊन संपल्यानंतरची लोकांची भावना होती. आणि त्यामुळे भीती अशी वाटायला लागली की आता समजा मी बाहेर जायचंय तर मी व्हीलचेअरच्या रिमला हात लावूनच बाहेर जाणार. बाहेर गेल्यावर मी दरवाजा उघडणार, मी शेजाऱ्यांशी बोलणार, व्हीलचेअर चालवताना पटकन एखादं जास्त मारलं गेलं तर पटकन मी भिंतीला हात लावणार. पण मी वर खाली लिफ्ट शिवाय करू शकत नाही. म्हणजे अनेक ठिकाणी जिथे करोनाचं प्रमाण वाढलं त्यांनी लिफ्ट बंद केल्या, लॉक केल्या. पण माझ्याकडं तसं कोल्हापुरात आता इतक्या मोठ्या प्रमाणात नसल्यामुळे सुरुवातीला तसं काही इथं प्रॉब्लेम येण्याची शक्यता नव्हती. तरी पण इतके लोक ज्या लिफ्ट मधनं जात आहेत त्या लिफ्ट मधनं मी जायचं यायचं काय करायचं, म्हणजे खूप स्ट्रेस झाला की समजा इतके लोक, मृत्यू दर जरी कमी असला तरी इतके लोक या इन्फेक्शनमुळे बळी पडतायत, तर आपल्यासारख्या व्यक्तींसाठी तर वेगळीच व्यवस्था लागेल. म्हणजे आता ओके मला ताप आला, मी महापालिकेच्या तिथे रांगेत जाऊन बसले, स्वॅब दिला आणि मग वाट बघत बसले, अशी परिस्थिती नाहीये. सलग एका जागी बसून अंग आखडतं, युरिन बॅग कुठं रिकामी करायची, वेळोवेळी ज्यांना ज्यांना कॅथेटर वगैरे वापरायला लागतात त्यांना पाणी भरपूर प्रमाणात प्यायला लागतं. आता समजा माझ्या मनात अशी वेगवेगळी चित्र यायला लागली की समजा पाणी बिणी घेऊन जरी मी गेले हॉस्पिटलमध्ये तरी माझे हात, मी ते पाणी उघडणार, पिणार, आजूबाजूचे लोक आणि माझ्या व्हीलचेअरवर किती गोष्टी असणार. म्हणजे समजा एरवी माणसं चालत गेली तर ती दारातनं आत येताना समजा किल्ली, पाकिट, त्यांचं मोबाईल हे सगळं त्यांच्या दाराच्या बाहेर ठेवतील, चप्पल बाहेर काढतील, सॅनिटाईज करतील सगळ्या गोष्टी आणि मग बाथरूम मध्ये जाऊन आंघोळ करतील. मी व्हीलचेअर घेऊन बाहेर जाणार, एक तर माझी मॅन्युअल व्हीलचेअर किंवा एक तर पॉवर व्हीलचेअर. तर अशी घेऊन बाहेर गेल्यावर व्हीलचेअर संपूर्ण सॅनिटाईज कशी करणार. समजा मी कोणाच्या मदतीनं सॅनिटाईज करायची ठरवली तरी माझ्या बरोबरच्या व्यक्तीला माझ्यासाठी इतकं काम करावं लागतं, याचा एक प्रचंड बोजा माझ्या मनावर तयार होणार. त्यापेक्षा बाहेर जाणंच टाळावं
असं मनात यायला लागलं. आणि पहिले 3 महिने पहिले 2.5 महिने मी बाहेरच गेले नाही. आणि नंतर एकच दिवस जेव्हा मी सामान आणण्यासाठी म्हणून माझी सहकारी मंदा आहे तिच्याबरोबर बाहेर पडले, तेव्हा सिरियसली अशी परिस्थिती झाली की वारा भरपूर सुटला होता. 2.5 महिन्यात बाहेर पडले नव्हते. आणि मी माझ्या एका मित्राला फोन केला की हॅलो मयूर, इतका वारा सुटलाय, हा नॉर्मल ओरिजिनल वारा आहे का वादळ येणार आहे, पाऊस येणार आहे? मला वारा नेमका नॉर्मल कसा आणि काय कसा ह्याचा अंदाजच लागेना डोळ्यांनी बघून सुद्धा. म्हणजे इतक्या प्रकारचा तणाव तयार झाला. सुरुवातीचा हा टप्पा मी सांगितला. आपण आणखी लोकांची बोलूया आणि मग कंटिन्यू करूया. असं आहे या संदर्भात की हे जे दोन म्हणजे कोणताही समूह आपण बघितला, कम्युनिटी बघितली, तर त्याच्यामध्ये आपण सहज 2 गट पाडू शकतो की एक म्हणजे जे आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी आहेत आणि दुसरा असा गट असतो की जो म्हणजे आर्थिक दृष्ट्या कुणावर तरी अवलंबून असतो आणि जेणेकरून त्यांचं कसं असतं, रोज ते जे काम करतील त्याच्यावरती त्यांना पैसे मिळणार, त्याच्यावरती त्यांच्या घरामध्ये मीठ मसाला मिरची येत राहणार. अशा लोकांचे प्रत्येक म्हणजे दोन्ही गटांचे प्रॉब्लेम्स खूप वेगळे वेगळे होते. जसं की मी मला असा इश्यू होता की माझ्याकडे माझा पगार येतोय, गेले 4 महिने व्यवस्थित पगार येतोय, पण जर मला सामान आणायचं असेल तर मला एका 500 मीटरच्या अंतरावर असलेल्या दुकानात जाण्यासाठी 200 रुपये रिक्षा जाण्यासाठी लागते, 200 रुपये रिक्षा येण्यासाठी लागते. आणि सामान घेईपर्यंत जर मी त्या रिक्षावाल्याला थांबवत असेल तर त्याला मला वेगळे पैसे भरावे लागतात. आता समजा की ही मी गोष्ट मॅनेज करू शकते कारण माझ्याकडे तेवढे पैसे आहेत, देवाच्या कृपेने तेवढे मी देऊ शकते. पण ही जेव्हा परिस्थिती आपण फेरीवाले म्हणतो किंवा असे लोक ज्यांना रेग्युलर जॉब नाही, म्हणजे मग त्याच्यामध्ये बरेच मंडळी येतात, जसं फेरीवाले आहेत, माझे कितीतरी बंधू भगिनी आहेत जे भिक्षेकरी आहेत, शिवाय त्यांच्याशिवाय अशी कितीतरी मंडळी आहेत जी नाटकांमधनं कामं करतात किंवा कलाकार आहेत, संगीत क्षेत्रामध्ये आहेत. बरं, ही मंडळी पण आपण म्हणू की जर ते संगीत क्षेत्रात काम करतात किंवा नाटकांमध्ये काम करतात तर मग त्यांना तेवढासा इश्यू येईल का? तर येतो. कारण नॉर्मल म्हणजे इतरांची जी आपण जे मेन स्ट्रीम म्हणतो त्यात या लोकांना फारसं समाविष्ट केलं गेलेलं नाहीये. म्हणजे जे संगीत क्षेत्रात ऑर्केस्ट्रा किंवा असे शोज वगैरे करत असतात त्यांचे सुद्धा फक्त अंध लोकांचेच ग्रुप्स आहेत. त्यांनी यश खूप संपादन केलंय, त्यात काही डाऊट नाही, त्याच्याबद्दल म्हणजे शंका घेण्यासारखं नाहीये. पण आज जे एंटरटेनमेंट चं फील्ड आपण म्हणतो ते सर्वात आधी बंद झालंय आणि ते चालू होणार सर्वात शेवटी. कारण जेव्हा तुम्ही एखादा शो करणार त्यावेळेला तुम्हाला गर्दी अपेक्षित असते आणि या सगळ्या प्रकारामध्ये हे होणार नाही. मग अशा व्यक्तींसाठी काय करायचंय? म्हणजे असे कितीतरी कुटुंब आहेत जे या फेरीवाल्यांच्या रोजगारावर आणि या अंध कलाकारांच्या येणाऱ्या बिदागीवरती चालत होती, जी आता गेले 4 महिने रेशनसाठी सुद्धा त्यांना लोकांपुढे हात पसरावे लागतात. म्हणजे कितीतरी संस्था आहेत, जसं NFB आहे, नॅशनल फेडरेशन ऑफ द ब्लाइंड म्हणा, किंवा NAB आहे, नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड, दृष्टी फाउंडेशन आहे, एक शिवाय आमचा एक छोटासा व्हॉट्सअप ग्रुपच होता आधी, पण त्याला सुद्धा आम्ही संवेदना फंड चालू केला आणि सर्व नोकरदार अंध व्यक्ती जे आहेत त्यांना आवाहन केलं की किमान 1,000 रुपये आणि जास्तीत जास्त तुम्ही जितके देऊ शकता तितके या म्हणजे तुम्हाला जी संघटना जास्त रिलायबल वाटते तिला तुम्ही पैसे द्या आणि आपल्या अंध फेरीवाल्यांना किंवा कलाकारांना ज्यांची घरं म्हणजे दिवसाच्या मिळकतीवर चालत होती अशांना तुम्ही रेशन घेऊन देण्यासाठी मदत करा. मग बऱ्याच लोकांनी या गोष्टीला खूप काय म्हणतो आपण सकारात्मक प्रतिसाद दिला. अक्षरशः लोकांना रेशन भरून देत असताना किराणावाल्याला गुगल पेने पेमेंट वगैरे करून. पण ह्या गोष्टीमध्ये मुद्दा हा येतो की आपण एखाद्यापर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे जर माझे कॉन्टॅक्ट 100 पर्यंत असतील तर मी त्या 100च्या 100 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीन, पण मग बाकीचे 400 असतील ते तसेच. मग याच्यामध्ये एक असं ठोस प्रशासकीय पाऊल उचलणं जे म्हणजे अपेक्षित आहे
आजपर्यंत ते अंध अपंगांच्या बाबतीत उचललेलं दिसत नाही. असं का, हा प्रश्न मला खूप म्हणजे भेडसावतोय. बरोबर आहे. आणि जे तू म्हणालीस ते आता तुमचा ग्रुप आहे त्याच्यामुळे तुम्ही एक सपोर्ट सिस्टम ह्या सगळ्यांसाठी तयार केलीत आणि तुम्ही काही काळ तरी का होईना त्यांना किराणा माल किंवा ज्या रोजच्या गोष्टी लागणार ते पुरवण्याचा तुम्ही प्रयत्न केला आहे. मी सोनालीकडे येते. सोनाली, तुला ह्या काळामध्ये तू जे मगाशी एकदा तू बाहेर जाऊन आलीस, तू हे शेअर केलंस, पण मग ह्या काळामध्ये तू स्वतः शासनाकडे काही तू कॉन्टॅक्ट केलेला होता किंवा कोल्हापूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय असो किंवा महापालिकेची ज्या पॅरलर यंत्रणा उभारल्या होत्या की ह्याच्या समाज कल्याण विभागातर्फे काही गोष्टी अनाऊन्स केल्या गेल्या, तर ह्या गोष्टींचा तू स्वतः अनुभव घेतलायस का? तू कधी त्यांना कॉन्टॅक्ट केलास का? म्हणजे असं झालं की मी 2.5 महिन्यानं बाहेर गेले. ते आता पुन्हा आपण सांगत राहणार आणि पुन्हा पुन्हा मदतीचं प्रत्येकावर ओझं तयार करणार, म्हणून मग मी 2.5 महिन्यानंतर जरी स्वतः गेलेले असले तरी सुरुवातीच्या महिन्याभरात जेव्हा की भीती वाटत होती बाहेर पडण्याची, तर तेव्हा मी आमच्या कोल्हापूर प्रशासनानं काही हेल्पलाईन आणि काही वेबसाईट्स प्रत्येकासाठी उपलब्ध करून दिल्या होत्या. मग मी त्याच्यावर लॉग इन करून बघितलं, हेल्पलाईनला मेसेज करून बघितला, तर 2 पद्धतीनं मला अनुभव आला. एक, अगदी सगळ्यात पहिल्यांदा मी हेल्पलाईनला कॉन्टॅक्ट केला होता, तो याकरता केला होता की माझे एक मित्र आहेत जे कणकवलीला राहतात आणि त्यांना किडनीसाठी आणि लिव्हरसाठी जी औषधं घ्यायला लागतात, किडनी रिप्लेसमेंट त्यांची, तर ती औषधं आता मिळणं बंद झालंय आणि त्यांची 1 दिवसाची सुद्धा गोळी चुकून चालणार नाही असं त्यांनी मला कळवल्यावर मला वाटलं की आता कोल्हापूर हेल्पलाईनला कळवलेलं बरं. तर मी हा वेगळा मुद्दा याच्यासाठी सांगतेय की यंत्रणा किती सक्षमपणानं काम करू शकते किंवा करतेय याचा मला यातून अनुभव आला. आणि त्यांच्या हेल्पलाईन मधनं 3 ठिकाणाहून ताबडतोब मी फक्त मेसेज दिल्यावर फोन आला आणि त्यांनी कुठून फक्त 1 गाडी चालू आहे तर त्यावेळी औषधं घेऊन कुठे पाठवता येतील, मग ती कुठे पोच होऊ शकतात आणि त्या दुसऱ्या जिल्ह्यातनं सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं त्यांना कुठून कलेक्ट करावी लागतील याची तपशीलवार माहिती दिली. अर्थात हा एक भाग. पुढचा एक होता की आता खूप दिवस बाहेर जायचं नाहीये तर घरचं सामान काहीतरी आणावं लागणार. म्हणजे इतकं मोठ्या प्रमाणात सामान आणून ठेवलेलं नसतं, कारण माझ्यासारख्या किंवा अनुजासारख्या व्यक्तींना खूप मोठे मोठे ड्रम्स किंवा डबे भरून धान्य ठेवणं, हाताळणं आणि ते त्याचं मेंटेनन्स करणं खूप कठीण जातं. त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त 1-1 किलोच्या बरण्या आणून त्या वापरतो आणि ते सोयीचं जातं, कारण उचलणं ठेवणं या गोष्टी अतिशय अवघड आहेत. त्यामुळे तेवढंच सामान आणलेलं असतं. जास्तीत जास्त साबण एक्स्ट्रा आणलेले असू शकतात, पण अन्नधान्य जे नष्ट होऊ शकतं हे कमी प्रमाणात आणलेलं असतं. तर मी जेव्हा समाज कल्याण विभागाच्या वेबसाईटवर कळवलं की अशी अशी मला मदतीची गरज आहे आणि प्लीज मला कॉन्टॅक्ट करा, आणि त्यांनी जे यादी दिली होती की तुम्हाला औषधं हवी आहेत का, की तुम्हाला धान्य हवंय, की तुम्हाला मास्क आणि सॅनिटायझेशनचं काही हवंय, तर मी सगळ्याला टिक केले होते. आणि त्यानंतर असं झालं की एक मला फोन आला संध्याकाळी की असं असं तुम्ही इथेच राहताय का, आम्ही फक्त तुमचं ठिकाण पाहायला येणार आहोत. आणि प्राथमिक शाळेतल्या एक शिक्षिका, तिथे जवळ की माझ्या नाळे कॉलनीच्या एरियातच कुठेतरी शाळा आहे, त्या शिक्षिका बघायला आल्या की माझी अपंगत्वाची स्थिती काय आहे, मला फक्त म्हणजे घरात आणून देणं आवश्यक आहे की त्यांनी सोय केली की मी तिथे जाऊन आणेन, की वाहन उपलब्ध करून देतील ते मला. त्यांनी माझी स्थिती मग समाज कल्याणला कळवली आणि समाज कल्याणमध्ये घाटे नावाचे अधिकारी आहेत, समाज कल्याण अधिकारी, तर त्यांनी मग ऑर्डर्स सोडल्या. त्यानुसार आमच्याकडे इथे कोल्हापुरातल्या सगळ्या अपंग संस्थांसाठी काम करणारी जी मंडळी आहे त्यांचं एक अतिशय सुंदर जाळं आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात हे केलेलं गेलं आहे, म्हणजे विणलं गेलं आहे. आणि त्यांनी काय केलंय की या संपूर्ण जिल्ह्यासाठी काम करणारे 4 महत्वाचे नोडल अधिकारी केलेले आहेत आणि त्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या हाताखालच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेच्या शिक्षकांची त्या त्या एरिया वाईज नोंद ठेवून त्यांच्यातर्फे ही मदत पोहोचवायची आहे. आणि मला चेतना अपंगमती संस्था कोल्हापुरातली जी आहे ती जास्त सक्षमपणे मला वाटतं याच्यात काम करते आणि त्याच्यात ज्या एक नोडल अधिकारी आहेत उज्ज्वला केपुडकर, त्यांनी मला फोन केला की सोनाली आमच्या
ऍक्च्युली तू ओळखीचीच आहेस आणि तू एरवीही कळवलं असतंस तरी सामान आणून दिलं असतं, पण आम्हाला शासनाच्या ऑर्डर त्यानुसार मी त्यांना जो नंबर दिला त्याच्यावर सगळी यादी कळवली, औषधांची, वाणसामानाची, सॅनिटायझेशनची, आणि दुसऱ्या दिवशी मला सामान घरी मिळालं सगळं, आणि अतिशय व्यवस्थित पद्धतीनं सामान आणून दिलं गेलं. इतकंच काय, रेशनचं सामान मी कधीच, माझं केशरी कार्ड आहे मी, आणि सगळ्याच अपंग व्यक्तींना खरं तर त्या काळात काही प्रमाणात मोफत किंवा कमी खर्चात सामान मिळण्याची घोषणा झाली होती, पण अनेकांपर्यंत ती घोषणा पोहोचली नव्हती. आणि अनेकांचा प्रॉब्लेम असा असतो की रेशनची दुकानं इतक्या आडनिड्या जागी असतात, ती वेळेवर उघडत नाहीत, त्यामुळे आमच्यासारखे असंख्य व्यक्ती रेशनच्या दुकानापर्यंत जातच नाहीत. कुणी तिथे रांग लावावी आणि कुणी ते काही करावं. आणि रांग लावण्याच्या बाबतीत आता तर अशा प्रकारचा कोरोना सारख्या रोगाचा प्रादुर्भाव होईल म्हणून तर रांग लावायला आमच्यासारखी व्यक्ती जाऊच शकत नाही, कारण सोशल डिस्टन्सिंग वगैरे पाळून तिथं किती उभं राहिलं तरी तिथपर्यंत जाणार कसं, आणि वाहन व्यवस्था कुठली, जेव्हा की शहरभरची वाहन व्यवस्था बंद आहे, अशा वेळी करणार काय हा मोठा प्रश्न होता. पण हे पूर्ण कोल्हापूर भरात आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ तलशेट्टी असतील, दौलत देसाई नावाचे आमचे जिल्हाधिकारी आहेत, हे समाज कल्याण अधिकारी, आणि त्यांनी विणलेलं कोल्हापुरातलं शासकीय अशासकीय संस्थांचं जाळं, शिवाय महापालिकेनं स्वच्छता कामगारांना अतिशय मोटिवेट करून अन्य सगळ्या लोकांना कामाला लावून, म्हणजे कसं असतं ना की एक अधिकारी तुमच्या वरचा जो असेल तो सक्षम सगळ्याच गोष्टी, म्हणजे सगळ्यांच ते उत्साहाचं वारं पसरतं. तसंच कोल्हापुरात हे सगळे असे सक्षम अधिकारी असल्यामुळे कोल्हापूर आधी उत्साही आहेच, उलट कोल्हापूरच्या उत्साहाला धरबंद घालावा लागतो, वेसण घालावी लागते कधी कधी. पण या अनुभवी अपंग कल्याणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था असल्यामुळे अतिशय शिस्तबद्ध काम झालं आणि प्रत्येक अपंग व्यक्तीपर्यंत ती मदत पोहोचली. ज्यांनी ज्यांनी त्या वेबसाईटवर किंवा फोनवर आपले निरोप पोहोचवले, आणि ज्यांनी निरोप पोहोचवले, ज्यांच्याकडे नेट उपलब्ध होतं, ते वापरायची सवय होती, त्यांनी याच्यात नोंदणी करणं ओकेच. पण ज्यांना मदत पोहोचली त्यांनी ज्या ज्या अपंग व्यक्तींची माहिती दिली त्यांच्यापर्यंत सुद्धा या लोकांनी मदत पोहोचवलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय की त्या त्या ठिकाणी जाऊन ते व्यवस्थित करत होते, किंवा आमचं रेशन कार्ड घेऊन जाऊन योग्य पद्धतीनं सामान आणणं करत होते. नाहीतर यापूर्वी रेशन कार्डचा वापर करण्याचा योगच आला नव्हता. आणखी पुढची गोष्ट अशी की चेतना अपंगमती ही जी संस्था आहे त्यांच्यामध्ये बरेच पालक असे हातावरचं पोट असणारे आहेत, काही मोजके पालक आर्थिकदृष्ट्या सबळ असणारे आहेत. जसं अनुजानं मगाशी उल्लेख केला, तर ज्या पालकांना आपल्या मेंटली रिटार्डेड मुलांना पूर्ण वेळ गुंतवणं, त्यांचा सांभाळ करणं, आणि मग बाकी काही भाजी विकणं, कदाचित छोटं मोठं दुकान चालवणं, असे उद्योग आहेत, त्यांचे उद्योग अचानक बंद झाल्यामुळे त्यांचं काय असा प्रश्न होता. तर या सगळ्या संस्थांनी आपलं आपलं सुद्धा कॉन्ट्रीब्युशन काढून त्यांच्यापर्यंत महिन्याचं सामान आणि सॅनिटायझेशनचं सगळं साहित्य नेऊन पोहोचवलं. तर मला असं वाटतं की मदत करण्याची वृत्ती असतेच, पण अशा संस्थांना जाणीव असते की अपंग व्यक्तींना किंवा गरजू ज्येष्ठ माणसं असतील, ज्यांना घरातनं बाहेर पडता येत नाही, तर अशांना अतिशय सन्मानानं मदत कशी पोहोचवता येईल याचं या निमित्तानं एक वेगळं दर्शन झालं. कारण यापूर्वी मागच्या वर्षी मोठी पूरस्थिती झाली तेव्हा कोल्हापूर खूप चांगल्या पद्धतीनं एकमेकांना मदत करत उभं राहिलं. महाराष्ट्रभरातून आणि बाहेरून इथं मदत मिळाली. पण यावेळी विशेष प्रश्न अपंगांचा जो निर्माण झाला होता त्याला खूप छान पद्धतीनं शासनानं अतिशय सन्मानानं मदत देऊ केली. पण पुन्हा हा मुद्दा आहेच, जसा अनुजानं सुचवला की ज्यांना आर्थिक दृष्ट्या पत नाही, कुवत नाही, आणि ज्यांचं हातावरचं पोट आहे, बाहेर जाऊनच ज्यांना उद्योग व्यवसाय करावा लागतो, अशांचं भविष्यात काय होणार, हे किती काळ चालणार आहे, दिवाळीपर्यंत चालेल, डिसेंबर पर्यंत चालेल, आणखी किती पुढे चालेल हे माहित नाही ना. त्यामुळे अशी मदत देण्याचा उत्साह, आर्थिक वर्गणी गोळा करून ती पोहोचवण्याचा उत्साह किती दिवस टिकेल हे माहित नाही. त्यामुळे शासनानं दीर्घकालीन काहीतरी अशा प्रकारच्या जनसमुदायाचा विचार केला पाहिजे. ही गोष्ट खरीच आहे. नक्की सोनाली, शासनाकडून पण ओव्हरऑल तुम्हाला आतापर्यंत खूप छान रिस्पॉन्स मिळाला, किंवा जी सपोर्ट सिस्टीम आहे ती कोल्हापूरमध्ये
खूप उत्तमपणे मिळालेली आहे. आपण मुलाणी सरांशी संपर्क होतोय का पुन्हा बघूयात. मुलाणी सर, तुम्हाला आवाज येतोय का आमचा? हा, येतोय का मॅडम? आता येतोय तुमचा आवाज सर. मगाशी आपण बोलत होतो की विशेष मुलांना, मतिमंद मुलांबद्दल त्यांना काय घरामध्ये काय तुम्हाला अडचणी सहन कराव्या लागल्या, कारण बाहेर जाता येत नाही, त्यांचं एक शेड्यूल ठरलेलं आहे, तर ते ब्रेक करण्यासाठी मुलं ऐकत नाही. तर कसं तुम्ही हे सगळं हँडल केलं? काय तुम्हाला घरामध्ये अडचणी येत होत्या किंवा मुहासिनला पण आणि इतर मुलांना पण? हा, माझा मुलगा 23 वर्षाचा आहे. तो MR&CP कॅटेगरीचा आहे. स्वतःही चालू शकत नाही. एल्बो स्टिकच्या आधारे तो चालतो, परंतु व्यवस्थित बोलतो आणि समजावून सांगितल्यानंतर तो ऐकतो. तर त्याला ह्या आता कोविड-19चा जो आजार आहे त्याच्याबद्दल आम्ही समजावून सांगितलं की आपल्याला बाहेर जाता येत नाहीये, तुझं सेंटर बंद आहे, तो आपल्याला घरीच राहायचं आहे. मी फक्त ड्युटीवर जातो आणि सेफ मध्ये येतो. आल्यानंतर तू प्रत्येक वेळेला घरच्या सर्वांना सांगितलेलं आहे की मोसीनसाठी सॅनिटाईज हात धुणे, त्याचे ह्याच्या हात धुवून व्यवस्थित हे करणे. तर तो ऐकत राहतो नेहमी, बिलकुल हे करत नाही. आणि या मतिमंद मुलांचं एक वैशिष्ट्य आहे की आपण समजून सांगितल्यानंतर ते ऐकतात. त्याच्या कलेनं जावं लागतं, त्याच्या विरुद्ध कधीही जाता येत नाही. आणि तो गेला तर हायपर होतो तो. त्यामुळे त्याच्या कलेनं त्याच्या मूड पाहून त्याला समजून सांगितलं जातं आणि ते सांगितल्यानंतर ते ऐकतात आणि आमचं सर्वांचं तो ऐकतो. मोहसिन बरोबर अजून तुम्ही आता पालक संघटनेचे सचिव आहात, तर अजूनही काही मुलं आहेत तुमच्या ह्याच्यामध्ये संघटनेमध्ये पालक आहेत, तर ही जी मुलं आहेत ह्यांचे अनुभव काय तुम्हाला आलेले आहेत का? त्यांच्याकडनं काही कंप्लेंट्स येत होत्या किंवा मदतीसाठी तुम्हाला बोलवलं जात होतं का? आमच्या जागृती पालक संस्थेमध्ये जवळजवळ 50 मुलं मुली प्रवेशित आहेत. आता मार्च महिन्यामध्ये लॉकडाऊन झाल्यानंतर अचानक सेंटर बंद झालेलं आहे. 1 महिन्यानंतर सर्वांचे मुलांचे फोन यायला लागले की आमचं सेंटर केव्हा चालू होणार. बरेचसेच मुलांचे, एक मुलाचा अनुभव मी सांगतो. चिराग पुरोहित म्हणून एक मुलगा आहे, नौपाडा भागात ठाण्यामध्ये राहतो. तो आई वडिलांना बोलला की आपली सेंटर का बंद आहे, मला शाळेत जायचं आहे, माझा युनिफॉर्म तयार करा, माझ्या बसला कॉल करा, मला आत्ताच्या आत्ताच जायचं आहे. तो ऐकायला तयार नाहीये. त्याला समजवलं तरी ऐकत नाही. त्याच्या वेळेला मला फोन आला, मुलांनी सर चिराग असा असा बोलतोय, तर काय करायचं? तर त्यांना समजून सांगा. मग मी फोनवर बोललो त्याच्याशी की सेंटर बंद है, चिराग स्कूल में आना नहीं है, ऐसा ऐसा बाहर बीमारी का फैलाव है, आना नहीं. तो नाही, तो ऐकायला तयार नाही. शेवटी आई वडिलांनी निर्णय घेतला की त्याला गावी जाऊन हे करूया. गावी जाण्यासाठी पूर्ण बसची व्यवस्था बंद होती, जिल्हा बंदी होती, कुठलेही काही प्रॉब्लेम नाही. परत आई वडिलांचा मला फोन आला की मुलांनी सर क्या करना है. मी स्वतः त्यांना पास काढून दिला. संबंधित पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांशी बोललो, 1/2 त्यांना पास काढून दिला. ते गावी त्याच्या गेले. आता तो मूल व्यवस्थित आहे आणि आनंदात आहे. त्याचा फोन येत राहतो की हम अभी सुखरूप है, अच्छा है, आपने आयडिया दिया, हमको भेजा उधर, तो बहुत अच्छा हम रह रहे. हा मुलाचा एक अनुभव आहे. दुसरा एक मुलगा सुंदर म्हणून आहे, त्याला बाहेर फिरण्याची जास्त सवय असते. हायपर आहे तो. तर तो घरी कधी थांबत नाही, आईचं ऐकत नाही. तर तो हे बंद असल्यामुळं त्याला 1 महिना 1.5 महिना घरी थांबल्यानंतर तो आईला विचारायला लागला की मी बाहेर का जाऊ शकत नाही, मला बाहेर जायचं आहे, मी घरात थांबणार नाही. तो ऐकायला तयार नाही. मग त्यांनी मला लगेच फोन केला, मुलांनी सर सांगतील तुला, तू मुलांनी सरांशी बोल. तर विशाल झुंजार या मुलाशी मी बोललो की अरे बाबा, बाहेर अशाशी रोगराई चालू आहे आणि बाहेर जायचं नाही आपल्याला, त्याच्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम होईल, आपल्या कुटुंबाला प्रॉब्लेम होईल. तर तू घराच्या बाहेर आतमध्येच राहायचं आहे, आईचं ऐकायचं आहे, हात वगैरे स्वच्छ धुवायचे आहेत. जेव्हा सेंटर चालू होईल मी स्वतः सर्व मुलांना फोन करणार आहे आणि बस पाठवणार आहे. आपल्या दैनंदिन जे ऍक्टिव्हिटी ते चालू होणार आहेत, पण सध्या आपण घरीच थांबायचं आहे. तो मुलाचा एवढा फरक पडला की तो आईचं न ऐकता आम्ही सांगितलेलं ऐकलं. आता तो 2 महिने झालं घराच्या बाहेर नाही. परवाच त्या विशालच्या आईचा फोन होता की मुलांनी सर आपण सांगितल्यामुळे माझा मुलगा बिलकुल बाहेर गेलेला नाहीये. तशी अश्विनी म्हणून सूर्यवंशी म्हणून मुलगी आहे, ती नेहमी बोलती, स्पीच चांगला आहे, परंतु बाकी ऍक्टिव्हिटी चांगली आहेत तिच्या. त्या आईचाही तिचा फोन आला की अश्विनीला तुमच्याशी बोलायचं आहे. तर तिच्याशी मी बोललो, अश्विनी बेटा काय चालू आहे तुझं? तर म्हणे ड्रॉइंग करते आहे. ते ड्रॉइंग दाखवलं मला, अमुक आहे. तर सर सेंटर केव्हा चालू होणार आहे, मला सेंटरला यायचं आहे, मुलांची आठवण होते आहे, बाकी मित्र मैत्रिणीची आठवण होते आहे, आमचे बर्थडे साजरे करता तुम्ही, ते होत नाहीत साजरे.
तर याच्याबद्दल मी तिला समजवलं की सध्या आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये संपूर्ण हा कोरोना 19चा रोग प्रसारण झालेला आहे. आपल्याला कोणालाही बाहेर जाता येत नाहीये. सध्या घरीच थांबायचं आहे. तुम्हाला जेव्हा गरज वाटेल, जेव्हा मुलांना बोलायचं आहे तर ते आपण बोलू शकतो. मग आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांची सर्व एकत्रित चर्चा करून आम्ही सर्व पालकांचा एक ग्रुप तयार केला, व्हॉट्सअप ग्रुप. सर्व मुलांना, त्या पालकांना एकत्रित ग्रुपमध्ये ऍड केलं आणि आम्ही नेहमी आमचे संस्थेचे अध्यक्ष असतील, आमचे सल्लागार मंडळ आहे ते असतील किंवा इतर पालक असतील, पदाधिकारी, आम्ही ह्या मुलांशी व्हिडिओ कॉन्फरन्स किंवा व्हिडिओ कॉलद्वारे बोलत राहतो, त्यांच्याशी गप्पा मारत राहतो. त्यामुळं मुलं खुश राहतात. मुलं हे आई वडिलांचं ऐकत नाहीत, परंतु इतर आम्ही पदाधिकारी किंवा दुसऱ्या टीचर्स लोक किंवा सल्लागार मंडळांनी सांगितलं की ते ऐकले जातं. त्यांचं सर म्हणून त्यांचं पूर्ण ऐकलं जातं ते. अशा पद्धतीने आम्ही मुलांचं संपर्कात राहतो, आई वडिलांच्या संपर्कात राहतो. आई वडिलांना कुणाचा प्रॉब्लेम काय असेल तोही आम्ही वैयक्तिक दृष्ट्या असेल तो सॉल्व्ह करतो. आता लॉकडाऊन असल्यामुळं बरेचसेच पालक आमचे तळागाळातील पालक आहेत की ज्यांच्या घरामध्ये म्हणजे नोकरी केल्याशिवाय, डेली पैसा महिन्याचा आल्याशिवाय घर कुटुंब चालत नाही. असे 2-3 महिने झाले त्यांचे सगळे आमदनी बंद असल्यामुळं प्रॉब्लेम झाले, त्यांचे फोन यायला लागले. मग आम्ही आमच्या संस्थेचे सल्लागार श्यामश्री भोसले मॅडम, संस्थेचे अध्यक्ष धुरज सर यांची चर्चा करून ह्या पालकांना रेशनची व्यवस्थापन करूया. एक बॉम्बे बेव्ह्यू म्हणून एक ट्रस्ट आहे, वसारिया मॅडम, त्याच्या भोसले मॅडम त्यांचे संपर्क करून जवळजवळ एप्रिल महिन्यामध्ये पूर्ण 50-60 मुलांना, कुटुंबियांना आम्ही रेशन पूर्ण वाटप करण्यात आलं. पण ते रेशन सेंटरला आल्यानंतर ते द्यायचं कसं, घरी पोचवायचं कसं, हा प्रश्न निर्माण झाला. सुदैवानं मी पोलीस डिपार्टमेंटमध्ये असल्याने युनिफॉर्मवर होतो. मी आमच्या ऑफिसरची परवानगी काढली, स्वतः युनिफॉर्म घातला, आमची बस काढली, 2 कॉन्स्टेबल घेतले आणि पूर्ण 60 लोकांच्या घरी स्वतः जाऊन मी आणि आमच्या कर्मचाऱ्यांनी ते रेशन वाटप केलं. त्यांच्या पहिल्या महिन्यात आम्ही ते वाटप केलं, दुसऱ्या महिन्यात ते आम्ही वाटप केलं. आता ह्या जून महिन्यामध्ये आम्ही वाटप करायचं. लगातार 3 महिने आम्ही हा रेशन वाटप करत आहोत आणि कुटुंब त्यांचं सुखी आहेत, मुलंही व्यवस्थित आहेत. सर्व मुलांची आम्ही कनेक्ट आहोत, पालकांशी कनेक्टिंग करत आहोत आणि त्यांच्या काही पर्सनली समस्या असतील त्याचे निराकरण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. म्हणजे तुम्ही पालक संघटनेचे सचिव म्हणून पण आणि एक पोलीस अधिकारी पण म्हणून तुम्ही तुमच्या या नोकरीचा तुम्ही हा अजून एक चांगला तुम्ही उपयोग करून घेतलेला आहे की तुम्ही कोरोनाच्या ड्युटीवर तर होताच, पूर्ण वेळ आहातच तुम्ही, आणि त्याच्या सोबतच तुम्ही ह्या पालकांपर्यंत अन्नधान्याची मदत कशी पोहोचेल याच्याकडे पण सर तुम्ही लक्ष दिलेलं आहे. मी इकडे माझा एक स्वतःचा एक छोटासा अनुभव सांगू इच्छिते. माझा मोठा भाऊ आहे, तर तो पण मतिमंद आहे आणि तो ठाणे महानगरपालिकेच्या विशेष शाळा जी आहे तर तिथे तो नोकरीला आहे. तर त्याला म्हणजे आपल्या देशामध्ये खूप कमी अशा आस्थापना आहेत की जिथे त्यांनी मतिमंद, जे बॉर्डरलाईन मतिमंद असतात त्यांनी सामावून घेतले, नोकरीला घेतलेलं आहे. तर मकरांसाठी त्याला एक मध्यंतरी आधी सरकारी कर्मचाऱ्यांना सांगितलेलं होतं की कमी लोकांनी हजर राहायचं वगैरे, आणि मग नंतर एक ऑर्डर निघाल की सगळ्यांनी हजर राहायचं. तर अशा त्या ऑर्डरमध्ये मकरंदला पण हजर राहण्यासाठी सांगितलेलं होतं. आणि मग झालं की अरे तो जाणार कसा, कारण तो मल्टिपल डिसेबल आहे, तो मतिमंद पण आहे आणि नंतर आता फिजिकल डिसेबिलिटी पण त्याच्यामध्ये आलेली आहे. तर आम्ही मग नंतर मग की अरे तो पोहोचूच शकत नाहीये, तर तो कसा जाणार आहे. मग त्याच्यानंतर मग मी मुलांनी सरांना पण मी कॉन्टॅक्ट केलेला होता, ठाणे महानगरपालिकेला, महापौरांना कॉन्टॅक्ट केला आणि मग ही त्याची जी वर्क ऑर्डर होती, तो मकरंद आणि त्याच्यासोबत अजून एक मुलगी आहे मतिमंद, जी शाळेमध्येच कामाला आहे. तर ह्या दोघांची ऑर्डर कॅन्सल केली ठाणे महानगरपालिकेने आणि ठाणे महानगरपालिकेने एक विशेष आदेश काढला की सगळ्या अपंग जे कर्मचारी आहेत महापालिकेची, तर त्यांनी नोकरीवर कामावरती आता या कोरोनाच्या काळामध्ये ते येणार नाही, त्यांना कुठलीही स्पेशल ड्युटी लावली जाणार नाही आहे. तर असं ठाणे महानगरपालिकेने पण इकडे ठाण्यामध्ये खूप छान, जसं मगाशी सोनालीनी सांगितलं की कोल्हापूर महानगरपालिका आणि जिल्हा परिषद खूप छान काम करते, तसंच ठाणे महानगरपालिका ठाण्यात पण खूप छान काम करत आहे. अस्थिव्यंग असू देत, मतिमंद असू देत, त्या सगळ्यांची खूप छान काळजी घेते आहे त्यांच्यामध्ये. इकडे मला सोनालीकडे आता परत जायचं आहे. सोनाली, तू मगाशी म्हणत होते की मुख्य प्रवाहाच्या मध्ये सामील होताना अडचण येते. कोरोना नंतरच्या काळामध्ये मुख्य प्रवाहात सामील होतानाचे काय चॅलेंजेस असणार आहेत असं तुला वाटतंय तुझ्यासाठी, किंवा
इतर अपंग व्यक्तींसाठी? सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता कोरोनामुळे सगळ्यात काय झालं माहितीये का, की वातावरण खूप संशयाचं झालेलं आहे. प्रत्येकाला समोरचं नीट वागत नसणार असा संशय येतो आणि त्यामुळे एरवीही एकमेकांकडे जाण्यासाठी टेन्शन आहे. आता जेव्हा सगळं सुरळीत सुरू होईल तरी पण जसे तज्ज्ञ सांगतात त्याप्रमाणे कोरोनाचा धोका काही इतक्यात पटकन नष्ट होणार नाहीये आणि त्याच्यावरची निश्चित औषधं उपलब्ध नाहीयेत. मला आता मध्येच अनुजाची पोस्ट सुद्धा आठवते जी तिनं लिहिली होती तिच्या एका अंध मित्रासंदर्भातली. तर आधी उल्लेख करतो की असं आहे की अंध असतील, माझ्यासारखे पॅराप्लेजिक असतील जे पूर्णपणे कमरेखाली डिसेबल्ड आहेत आणि युरिन मोशन कंट्रोल नाही, सेन्सेशन नाही आणि कमरेतून ते उठूच शकत नाही. व्हीलचेअरचा पूर्णपणे वापर ज्यांना करावा लागतो, थोडा काळ सुद्धा उभं राहता येत नाही, अशी बरीच मंडळी आहेत. पोलिओ केसेस आहेत जे हाताच्या आधारे कदाचित जमिनीवरनं सरपटत जातात किंवा एल्बो क्रचेस वगैरे वापरतात. पण आमच्या सगळ्यांचं असं आहे की एक आहे की बरेच जण असं म्हणतात की तुम्हाला कधी ना कधी कोरोना होऊन जाणारच असेल किंवा जर भूतकाळात तुम्हाला ताप आला असेल, तुम्हाला माहित नाही कदाचित कोरोनाचा असेल, तुम्हाला इतका त्यावेळी बोलबाला झाला नव्हता. तर असे खूप वेगवेगळ्या बातम्या कानावर येत असतात आणि कशावर विश्वास ठेवावा आणि कशावर नको हे कळत नाही. तरी पण माझ्यासारख्या अनुजासारख्या व्यक्तींना पुढे कोरोना झालाच आणि आम्हाला ऍडमिट व्हावं लागलंच तर आमच्यासारख्या व्यक्तींसाठी जी शासनाची हॉस्पिटल्स उपलब्ध आहेत ती वापरणं अतिशय अवघड आहे. तर त्यामुळे मला वाटतं की या निमित्तानं हा विचार केला जावा की माझ्यासारख्या आणि अशा वेगवेगळ्या डिसॅबिलिटीजच्या लोकांना जर झालं तर त्यांच्यासाठी पूर्णपणे व्हीलचेअर टॉयलेटमध्ये जाऊ शकेल अशा पद्धतीचा वृत्त दरवाजा असणारी स्वच्छतागृह, व्हीलचेअरवरनं शिफ्ट होता येतील अशी टॉयलेटच्या बाजूला जे धरायला आधारासाठी बार लागतात ते बार किंवा खूप उंच कॉट्स असतात ज्याच्यावर आम्हाला ताकदीनं शिफ्ट होता येत नाही तर आम्हाला शिफ्ट होता येतील असे कॉट्स. पुन्हा माझ्यासारख्या असंख्य कमरेखाली ताकद नसणाऱ्या माणसांना कुठच्याही प्रकारच्या फोमच्या गादीवर झोपलं की कुशीवर वळता येत नाही. याचं कारण की कुशीवर वळताना जी ताकद लावावी लागते स्नायूंना, हाताच्या कोपरांना वगैरे, तर ती रुतल्यामुळे कुशीवरच वळता येत नाही. अशा वेळी बेडवर कुशीवर वळण्यासाठी बाजूला काही घट्ट रॉड वगैरे असा आवश्यक असतो, मग तो बेडला असला तरी चालेल. पण अशा काही गोष्टींची काळजी आतापासून घेणं आवश्यक आहे. जर लस 100% उपलब्ध नसेल, औषधोपचार उपलब्ध नसेल तर कधी ना कधीतरी ही परिस्थिती आपल्याला फेस करावी लागणार आहे आणि मग त्याच्यात ताप येईल, पोट बिघडेल, अमुक होईल तमुक होईल, अशा असंख्य भीती आहेत. तर मला असं वाटतं की भीती का आहे, कारण की सोय उपलब्ध नाही हे माहिती आहे आणि कोरोनामुळे आपण नाही मरणार, गैरसोयीमुळे मरू, इतर इन्फेक्शनमुळे मरू. कारण की समजा टॉयलेटमध्ये मला सेन्सेशन नाहीये, माझ्या कॅथेटरला काही इन्फेक्शन झालं तर मी काय करणार याची मला भीती आहे आणि तिथं मला औषधं मिळणार नाहीत अशी भीती आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की माझ्यासारख्या असंख्य लोकांना आजारी पडून त्यातनं हजारदा बरं व्हायची ना सवयच आहे आणि त्याला आम्ही अगदी इम्युन झालेलो आहोत. पण नवे नवे गोष्टी येतात तेव्हा आमच्यासारख्या व्यक्तींच्या अडचणी एरवीही माहीत नसल्यामुळं जो दुर्धर प्रसंग उभा राहतो त्याला हाताळायचं कसं याबद्दल आमच्यासारख्या व्यक्तींची शासन प्रशासनानं चर्चा करावी आणि आम्ही सोप्यात सोप्या पद्धती सांगू आणि अशी चर्चा करून एक अशी यंत्रणा उभारता येईल जिथे सर्व तऱ्हेच्या अपंग व्यक्तींना विनासायास आणि निशंक मनानं उपचार घेता येतील. जर हे टाळताच येणार नसेल तर म्हणजे घरातून अजिबातच बाहेर पडायचा हा उपाय होऊ शकत नाही. जसं मी मगाशी सांगितलं, खरा वारा की खोटा वारा हे कळेना मला, इतकी पंचायत झाली माझी. तर मला असं वाटतं की ही व्यवस्था आता तयार करणं खूप आवश्यक आहे. आता मी इतकी वर्ष कोल्हापुरात, मी आता 20 वर्ष राहतेय, स्वतंत्र राहून आता 13 वर्ष पूर्ण झालेली आहे. त्यामुळं माझी एक मित्रमंडळींची हॉस्पिटलची साखळी आणि मैत्री तयार झालेली आहे. त्या कारणानं मला दर महिन्याची औषधं ऍस्टर आधारमधनं अवधूत कुलकर्णी सारखा मित्र पोचवत होता. मला प्रचंड युरिन इन्फेक्शन मध्यंतरी झालं ज्याच्यावर मला अँटीबायोटिक्स ज्या घ्याव्या लागल्या, कारण हॉस्पिटलमध्ये मी जाऊ शकत नव्हते. त्यांनी घरी मला बल्क पाठवून युरिन आणि ब्लड सॅम्पल्स नेले.
पण त्या पोट इतकं बिघडलं की मानसिकता खराब व्हायची वेळ आली की सतत दर 1.5-2 तासानं डायपर बदलणं आणि सगळं आपलं घाण झालेलं स्वच्छ करणं ही सोपी गोष्ट नाही. आता माझ्यासारख्या व्यक्तीबरोबर अपंगच असणारी एक माझी साथीदार मंदा माझ्या बरोबर आहे, त्यामुळे आम्ही दोघी एकमेकींना मदत करत राहण्याची आम्हाला 10 वर्ष सवय आहे. पण हेच जर माझ्यासारखी दुसरी व्यक्ती असती जी कुटुंबाबरोबर राहत असती तर कुटुंबाला बरेचदा इतक्या अडीअडचणींची माहिती नसते किंवा ते थोडेसे घाबरलेले असतात. त्यामुळं हाऊस हेल्प हा जो प्रकार आहे, जी एरवी म्हणजे माझी योगिता कुटाला सारखी खेडमध्ये राहणारी मैत्रीण आहे, तिच्या बाबतीत ती अतिशय स्वावलंबी आहे. ती स्वतः पैसा कमावते, ती वेगवेगळी कामं करते ग्राफिक डिझाईनची, पण ती पूर्णपणे तिच्या व्हीलचेअरवर झोपलेल्या अवस्थेत असते आणि तशा अवस्थेत काम कसं करायचं हे तिनं शिकून घेतलेलं आहे. पण तिच्यासारख्या व्यक्तीला बेडवर शिफ्ट होताना, कपडे बदलताना हाऊस हेल्प गरजेची होती आणि आपल्याला करोना होईल काय या भीतीनं ही हाऊस हेल्प बाहेर पडत नव्हती. पण योगिता आणि तिचे वडील यांचं त्या सगळ्यांची एक उत्तम नातं असल्यामुळे आणि पुन्हा आर्थिक ताकद सुद्धा असल्यामुळे या सगळ्यांना ओके आपल्याच घरी ये जा करायला नको, आपल्या घरी त्यांची बडदास्त राखता येईल अशा पद्धतीची सोय त्यांनी केली. पण अनुजानं मगाशी जो मुद्दा सांगितला त्यानुसार असंख्य लोकांना अशा थोड्या मदतीवर म्हणजे समजा दिवसभरात 5 लोकांच्या मदतीवर छोटी थोडी कामं निभावली जातात. कोणी स्वयंपाक करून जातं, कोणी काय करतं. तर या सगळ्यावरच पायबंद आला तर कसं करायचं हा मोठा प्रश्न आहे आणि याबद्दलची भीती इतकी जास्त आहे की सुट्टे विचार करून त्याच्यावरचे मार्ग काढण्याची मानसिकता अजून तयार झालेली नाहीये. आणि दुसरी गोष्ट अशी की असं संपूर्ण काळ डांबून राहिल्यामुळे आणि मदत मिळेल की नाही आणि त्याच्याबद्दलच्या निश्चित आणि ठाम योजना उपलब्ध आहेत की नाही, ज्या उपलब्ध आहेत त्या सगळ्यांना कळलेल्या आहेत की नाही आणि त्या राबवण्याची शासन प्रशासनाच्या यंत्रणेकडे आता सलग 3-4 महिने काम केल्यावर इतकी ताकद उरलेली आहे की नाही, या सगळ्याच खूप टेन्शन तयार होतं आणि त्यामुळे सायकोलॉजिकल मदत सुद्धा गरजेची होते. पण दुर्दैवानं सायकोलॉजिकल मदत बी पॉझिटिव्ह सगळं काही मस्त होईल, हेही दिवस जातील वगैरे अशा प्रकारचे काउन्सिलिंग आम्हाला आमच्यासारख्या लोकांना उपयोगी नसतं. त्याच्या खूप पातळ्या पुढे आम्ही सगळे आलेलो आहोत. त्यामुळे मला वाटतं की करोना नंतरचा जो भाग आहे तो मुळात करोना असणार आहे साथीला अजून काही महिने कदाचित वर्ष असा विचार करून त्याबद्दलची अतिशय चांगली व्यवस्था जर उभी राहिली तर मला वाटतं या प्रकारच्या रोगांची भीती वाटणार नाही. अशा प्रकारच्या कित्येक साथी येऊन गेल्याचं आपण ऐकलेलंच आहे. पण प्रत्येक अपंगत्वाच्या वेगळ्या अडचणी, स्पर्शाची त्यांची गरज, जसं की अनुजा व्हाईट केन घेऊन चालेल, मी कायम व्हीलचेअरवर असेल, मी जर कमोडवर शिफ्ट व्हायचं झालं तरी सुद्धा मी अलगद शरीर उठून शिफ्ट होऊ शकणार नाही, मला सगळीकडे स्पर्श करावा लागणार. जर मला आता इतके दिवस मला दर आठवड्याला ब्लॅडर वॉश करायला लागतो, कॅथेटर चेंज करायला लागतं, तर आता ठकार हॉस्पिटलमुळे माझ्याकडे घरी सिस्टर आले आणि त्यांनी माझं कॅथेटर बदलून दिलं. पण नाहीतर खरोखरी जीवघेणी वेळ असते, युरिन ब्लॅडर मध्ये अडकली आणि तोपर्यंत वैद्यकीय मदत मिळाली नाही तर मरायची वेळ येते. तर त्यामुळे मला असं वाटतं की अशा वेळा येऊ शकतात असा विचार करून काय तऱ्हेची मदत सोपी सहज तऱ्हेनं उपलब्ध करून देता येईल याचा निश्चित विचार व्हावा, त्याची निश्चित योजना तयार व्हावी, ही सगळी गोष्ट खूप आवश्यक आहे. आणि माझ्यासारख्या व्यक्तींना आता माझी 3 महिने सवयच मोडली रिक्षात शिफ्ट व्हायची, नाहीतर एका श्वासात रिक्षात कसं शिफ्ट व्हायचं, मीटरच्या इथला रॉड धरून आणि सीट धरून हे मला माहित होतं. आता माझी सवय गेली. आता मी रिक्षात चढताना कदाचित मला उचलून ठेवायला लागेल, पण मला उचलण्यासाठी कोणी रिक्षावाला तयार होईल काय हा भाग आहे. कारण की वेगवेगळ्या प्रकारच्या मदतीवर अवलंबून राहताना आपलं समाज मन हे पूर्णपणे स्वास्थ्य असणारं नसल्यामुळे आमच्यासारख्या व्यक्तींना मदत करताना सहानुभूती आणि तेवढंच पुण्याचं काम अशा प्रकारची भावना तरी आम्हाला डोळ्यांमध्ये आणि हालचालींमध्ये दिसते किंवा नकारात्मक भावना तरी दिसते. म्हणजे आम्हाला बघितलं की रिक्षावाले पळूनच जाणार, ते थांबणारच नाही. तर ही सगळी आव्हानं आहेतच आहे. तर काही प्रमाणात संवादाच्या मदतीनं आम्ही आमच्या परिसरात ती सोडवू, पण ते सगळं पुरेसं नाहीये. काही निश्चित व्यवस्थाच उभारावी लागणार आहे. ही गरजेची गोष्ट आहे असं मला वाटतं. मला मुद्दा मांडायचा होता की
जसं सोनालीताई म्हणाली की म्हणजे सोनालीताईने आता रिक्षावाल्याचं जे उदाहरण दिलं की आम्हाला बघितलं की पळून जातात. माझी आत्ता एक मैत्रीण आहे जी 50च्या आसपास आहे, संपूर्णतः अंध आणि कोरोना पॉझिटिव्ह होती. तिचं असं झालं की एकदा टेस्ट झाल्यानंतर पटकन तिला सरकारी दवाखान्यात हलवलं, पण तिला स्वतःला सरकारी दवाखान्यामध्ये श्वास घ्यायला त्रास होत असूनही ऑक्सिजनची सोय मिळत नव्हती. किंवा म्हणजे डॉक्टरांचं म्हणणं होतं की त्यांना आवश्यकता नव्हती तेवढी, पण हे कम्युनिकेट केल्याशिवाय अपंग माणसाला समजणार नाही, अंध माणसाला तुम्ही सांगितल्याशिवाय समजणार नाही. तिला हे सगळं कोणी सांगायला नव्हतं, त्यामुळे तिने प्रयत्न केला की स्वतःला एका खाजगी हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करून घ्यावं. ती 2 तास त्या खाजगी हॉस्पिटलच्या गेटवर बसून होती. तिला अँब्युलन्स तिच्यासाठी थांबायला तयार नाही, हॉस्पिटल तिला आतमध्ये घ्यायला तयार नाही. आणि जेव्हा ती विचारत होती की मला तुम्ही का आतमध्ये घेत नाही, तेव्हा तिला सरळ सरळ उत्तर असं मिळालं की अंधे लोगों को हम कैसे अंदर ले सकते हैं, जे की ती स्वतः SBI सारख्या मोठ्या बँकमध्ये अधिकारी आहे, ती तिचा खर्च करू शकते, ती स्वतः सगळं तिचं मॅनेज करू शकते. परंतु तिच्यावरती अशी वेळ आली की त्या गेटमध्ये बसून तिला मोठमोठ्याने रडावं लागलं. तो पण एक व्हिडिओ व्हायरल मध्ये झाला होता. त्यानंतर काही ओळखींचा वापर करून मग तिला त्या हॉस्पिटलमध्ये आम्हाला दाखल करावं लागलं. हा प्रसंग आत्ताचा आहे, गेल्या आठवड्यातला आहे. हे तर रिक्षावाले वगैरे लोक ठीक आहेत, मी तर असं म्हणते की बरेचसे रिक्षावाले मदत करतात. दुसरी गोष्ट आणखीन एका बाबतीत असं आहे की जसं आता ठाणे महानगरपालिकेच्या बाबतीत पॉझिटिव्ह म्हणजे त्या लोकांनी खूप सकारात्मक पावलं उचलली. जसं सोनालीताई म्हणते की कोल्हापूर महानगरपालिकेने केलं, पण मग मुंबई महानगरपालिका असं का करत नाहीये ह्याचा अर्थ समजत नाहीये. एकीकडे असं आहे, राज्य सरकारचं सर्क्युलर आहे की अंध अपंगांना बोलवायचं नाहीये कामाला. आता मध्यंतरी जेव्हा पहिला अनलॉक झाला त्यावेळेला BMCचं मध्ये सर्क्युलर निघालं होतं. सगळीकडे प्रशासन म्हणजे आपलं माध्यमांमध्ये, सर्व प्रसार माध्यमांमध्ये याची चर्चा होती की जर 72 तासाच्या आत म्हणजे 8 जूनला जर BMC कर्मचारी हजर राहिले नाहीत तर त्यांना बडतर्फ करण्यात येईल. यामध्ये या BMCने अंध अपंगांना सुद्धा सोडलेलं नाही. एक आमचा कर्मचारी, अंध कर्मचारी नाशिक सारख्या ठिकाणी अडकला होता, त्याला एक दुसरा होता तो नागपूरच्या रिमोट एरियामध्ये अडकला होता, त्याला या दोघांनाही तातडीने विमानसेवा उपलब्ध करून घेऊन स्वतःच्या खर्चाने यावं लागलं. आणि इथून विरारवरून माझा मित्र अंधेरीला जॉबला जातोय, त्यावेळेला आत्ता ट्रेन चालू झाली, तेव्हा ट्रेन सुद्धा चालू नव्हत्या. दुसरी एक माझी मैत्रीण आहे जी बदलापूरवरून घाटकोपरला जॉबला जाते. आधीच स्पर्शाची म्हणजे ट्रेनमध्ये तुम्ही सतत सॅनिटाईज स्वतःला करू शकत नाही, हात सॅनिटाईज करू शकत नाही, कारण 100 ठिकाणी हात लागणार तुमचा, हा एक मुद्दा तर आहे. शिवाय ती जेव्हा हॉस्पिटलला पोहोचते त्यावेळेला तिला असं ऐकवलं जातं सहकार्यांकडनं की हे लोक तर आता आराम करून आलेत, एवढा वेळ तर यांनी घर बसूनच पगार घेतलाय, मग ह्यांना कशाला यायला पाहिजे, अशा प्रकारचं टॉर्चर केलं जातं. आणि हे टॉर्चरिंग फक्त त्या BMC मध्ये काम करणाऱ्यांनाच नाही, तर आमच्यासारख्या प्रत्येक जो माणूस आता 4 महिन्यानंतर किंवा 5 महिन्यानंतर जेव्हा पण नोकरीला जाईल त्यावेळेला सहकर्मचाऱ्यांकडनं थोडंफार तरी डॉन्टिंग होणारच. आता प्रत्येक जण केपेबल नसतो उलट उत्तर द्यायला किंवा त्यांना हे ठणकावून सांगायला की आम्ही अंध आहोत किंवा आम्ही अपंग आहोत म्हणून आम्हाला ह्या सुविधा मिळाल्या, तुम्ही अपंग व्हा आणि मग तुम्ही मिळवा. हे प्रत्येक जण नाही बोलू शकत. मग जो नाही बोलू शकत त्याच्या फक्त मानसिकतेवरती दूरगामी परिणाम होत. लोक मग मिक्स व्हायला घाबरतात, समाजात यायला त्यांनी जो इतक्या वर्षांचा मिळवलेला आत्मविश्वास आहे ते ह्या 4 महिन्यांमध्ये ते गमावून बसतात. हे असं सध्या होतंय, या गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचतात, आम्ही लिहितो त्यामुळे लोक अप्रोच करून सांगतायत. फक्त असं भीती आहे की पुन्हा जर आम्ही आमचं नाव सांगितलं ताई तर मग आमची नोकरी जाईल, मग काय खायचं. आता किमान BMCच्या लोकांचं असं झालंय की 23 मार्च पासून लॉकडाऊन चालू झाला, 7 मे पर्यंत त्यांनी सर्क्युलर मध्ये सांगितलं होतं की तुम्हाला सुट्टी मिळेल, म्हणजे स्पेशल सुट्टी मिळेल, वर्क फ्रॉम होमचं मिळेल, म्हणजे त्यांची हजेरी लावली जाईल. त्यानंतर त्यांचा 7 तारखेनंतरचा सर्क्युलर आहे की तुमची 23 मार्च पासूनची सुट्टी रद्द केली गेलेली आहे, तुमच्या जेवढ्या सुट्ट्या होत्या तेवढ्या कट होऊन बाकीचे सर्व तुमची सुट्टी लागली म्हणजे विदाऊट पे लागली. आणि त्या जे लोक D कॅटेगरीमध्ये जे काम करत होते, शिपाई किंवा दफ्तरी वगैरे, अशा लोकांचे मे आणि जूनचा पगारच
आलेला नाही. अंध अपंगांचं सांगते मी, पगारच आलेला नाही. आणि त्या लोकांनी घर कसं चालवायचं, म्हणजे नोकरी असून त्यांना भिकारी भिकारी लोकांसारखं भीक मागावी लागतीये, अक्षरशः मागावी लागते. म्हणजे फोन करून की आमच्याकडे आता हे नाहीये, मिळेल का, तसं नाहीये, मिळेल का, असं करावं लागतं. म्हणजे ही आत्ताची परिस्थिती आहे. आपण लोकांमध्ये अजून सेन्सिटिव्ह अप्रोच, म्हणजे नुसत्या सोयी सुविधा सरकारकडनं दिल्या जात आहेत, पण लोकांकडनं एक ही भावना येते की अरे ह्यांच्यावरती आपण उपकारच करतोय, म्हणजे आम्ही टॅक्स पे करतोय तर मग त्याच्यातून ह्या लोकांना पण मदत दिली जाते आहे. जशी मध्यंतरी जी खूप लोक जे चालत जात होते आपले, तर त्या लोकांना जी मदत दिली जात होती, त्याचप्रमाणे जी आता अपंग किंवा या लोकांना जी दिव्यांग लोकांना जी मदत मिळत आहे, तर त्याच्याकडे पण सहानुभूती किंवा एक हेटाळणीच्या स्वरूपात बघितलं जात आहे. आणि जेव्हा मला तुला अजून एक विचारायचं आहे की आता समजा शाळा समजा पुढे सुरू होणार आहेत किंवा सुरू केल्या जातील कोरोनाच्या नंतरच्या काळामध्ये, किंवा आता काही ठिकाणी शाळा सुरू करायचं पण हे चालू आहे, विशेष मुलांच्या शाळांसाठी आहेत, तर त्या आता सुरू करण्यामध्ये खूप चॅलेंजेस असणार आहेत. मग त्या लोकांना मध्यंतरी असं चालू होतं की रेग्युलर शाळांमध्ये त्या लोकांना येऊन बसून द्यायला पाहिजे म्हणून. तर याच्या बाबतीत तुला तुझ्या काही लोकांशी बोलणं झालेलं होतं तुझ्या शाळेमध्ये, त्याचा तो अनुभव आम्हाला सांगशील का? हा, या बाबतीत कसं आहे, आता मुळात 3री पासूनच्या मुलांचं ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यासाठी हरकत नाही असं सांगितलेलं आहे. एक तर ज्या वेळेला आपण अंध विद्यार्थी म्हणतो, त्यावेळेला अंध विद्यार्थ्यांना तुम्ही व्हिडिओ मधून तुम्ही काही शिकवू शकणार नाही आहात. तुम्हाला वोकल राहायचंय, बोलायचंय. त्यामुळे बहुतेकदा असं होतं की युट्यूब वरती शिकवलेले धडे किंवा शिक्षक स्वतः रेकॉर्ड, म्हणजे फोनवरून त्यांना काही गोष्टी समजावून देणं, किंवा गोष्ट, लहान मुली असतील तर गोष्ट सांगणं, कविता म्हणणं, किंवा अशा प्रकारच्या स्पर्धा वगैरे घेत आहेत. पण या गोष्टीला तेवढं रेग्युलर स्वरूप प्राप्त होत नाही. कारण जेव्हा आपण निवासी स्पेशल स्कूल्स म्हणतो, त्यावेळेला हे गृहीत धरलेलं असतं की खूप रिमोट एरियातली काही मुलं असतात, ज्यांच्या पालकांकडे मोबाईल असतीलच असं नाही, असले तरी त्यांच्याकडे टच स्क्रीनवाले आपले अँड्रॉइड फोन्स असतीलच असं नाही, तेही असले तरी त्यांना ते कसे वापरायचे हे माहिती नसतं. तर अशा वेळेला मध्यंतरी असं म्हटलं होतं की समजा जर कोणी पालघर जिल्ह्यातून शाळेत येणारी मुलगी असेल, तर तिने शाळेत तिच्या घरापासून जवळ असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जावं आणि मग तिने तिकडे शिक्षण पूर्ण करावं. मग जर 6 महिने लॉकडाऊन असेल किंवा 7-8 महिने पुढचं वर्ष जितकं असेल तितकं तिने त्या शाळेत राहावं. त्यानंतर जेव्हा ती स्पेशल शाळेत येईल, तिथपासून जितकं तिचं झालंय आतापर्यंत, तिथपासून पुढचं तिला शिक्षण तिथे मिळू शकेल. म्हणजे रिपीट करण्याची गरज नाही, असा एक नियम मध्यंतरी चालू म्हणजे म्हणत होते. पण याच्यामध्ये मुद्दा पुन्हा हा येतो की ज्या वेळेला एखादा अपंग मूल कोणत्या तरी साध्या शाळेमध्ये जातं, त्यावेळेला त्याला त्याच्या डिसेबिलिटी प्रमाणे आवश्यक असलेलं स्पेशल एज्युकेटर प्रोव्हाइड केला जाईल का? म्हणजे समजा जर अंध मुलगा जातोय कुठेतरी शाळेमध्ये, तर मग त्याला शिकवण्यासाठी ज्या व्यक्तीला ब्रेल येतं असा शिक्षक किंवा ऑडिओ स्वरूपातलं मटेरियल, एज्युकेशनल मटेरियल तुम्ही प्रोव्हाइड करू शकणार आहात का? या बाबतीत अजून काहीच क्लॅरिटी नाही. त्यामुळे जेव्हा शाळा चालू होतील तेव्हा अपंग आणि अंध विद्यार्थ्यांचा, आणि खास करून त्यांचा, जी मुलं आता 10वीला आहेत किंवा जे मुलं 12वीला आहेत, त्या मुलांचा तर खूप मोठा प्रश्न असणार आहे. पण मग ह्या मुलांचा तर हा प्रश्न असणार की बेलिपी बंद शिक्षण आणि ह्या सगळ्या गोष्टी, चॅलेंजेस तर आपल्याकडे आता फेस करावे लागणारच आहेत. तू ह्याचा मदतीचा टॉर्चर्स आहे मगाशी, आणि तू सांगत होती की लोक येत आहेत, मदत करत पण आहेत, आणि तुला काही पॉझिटिव्ह पण त्याच्यामध्ये एक्सपिरियन्सेस आलेले आहेत. म्हणजे सगळेच लोक काही आपल्याकडे एक सहानुभूतीने वगैरे बघतायत असं नाही आहे. पण खरंच काही जणांना जेन्युइनली मदत करायची असते की अरे नाही, मला मदत करायची आहे ह्या लोकांना. पण मग ही जी गोष्ट ही पण आपण एक पॉझिटिव्हली पण घेतली पाहिजे. नाही, खरंच ही माझी मैत्रीण आहे किंवा हा माझा मित्र आहे किंवा एखादी अनोळखी व्यक्ती आहे, ही माझ्याकडे पॉझिटिव्हली येते आहे आणि मला अप्रोच करते आहे, तर हा एक ऍटिट्यूड आपण चेंज आपल्यामध्ये डेव्हलप करायला पाहिजे असं मला हे वाटतं आहे. कारण प्रत्येक वेळेला आपण काहीतरी निगेटिव्हली होणार असं धरून नाही चाललं पाहिजे. बरोबर आहे. मला सुद्धा स्वतःला अनुभव असा आहे की
आता समजा मी जर कुठे जायचं असेल तर माझा रिक्षावाला माझ्या सोबत स्वतःहून येणार. म्हणजे त्याचे आता सध्या आहे की त्याचं स्वतःचं पोट मी जर पैसे दिले तर भरणार असं आहे. त्यामुळे त्याचे पैसे आपण कमी नाही करत, पण तो स्वतःहून यायला तयार होतो, आपल्याबरोबर थांबायला तयार होतो, ही त्याची माणुसकी आहे. शिवाय मी मध्यंतरी पोस्ट लिहिली होती की लोकांना म्हणजे काय मिळत नाहीये रेशन किंवा कसं काय होणार त्यांचं खाण्याचं. तर ही पोस्ट वाचून माझ्या फेसबुकवरच्या दोघी मैत्रिणी आहेत, माधवी कुलकर्णी म्हणून आहेत एक ताई आणि एक अश्विनी जोशी म्हणून एक ताई आहेत. त्या दोघींनी इनिशिएटिव्ह घेऊन बऱ्याच लोकांपर्यंत धनधान्य पोहोचवलेलं आहे. शिवाय जसं की जेव्हा आता आपण समजा लॉकडाऊन संपल्यानंतर जेव्हा बाहेर पडू त्यावेळेला सर्व लोकांच्या मनात धाकधूक असणार आहे की जर एखाद्याला मदत करायची तर त्याचा हात पकडू की नको, कारण स्पर्शातून पसरलेला रोग आहे म्हणून ही धाकधूक, बाकी मनात नसणार असं नाही. तर मग त्यांनी मदत कशी करावी, तर या संदर्भात पण आमच्यासाठी काम करणारे जे आमचे सर आहेत, स्वागत थोरात आहेत आणि त्यांचे सहकारी या बाबतीत आता छोटे छोटे फिल्म्स तयार करतायत की जर लॉकडाऊन नंतर जर अंध अपंग व्यक्ती तुम्हाला दिसली तर त्यांना मदत कशी करावी, कशा पद्धतीने त्यांचा हात पकडावा किंवा त्यांना काय हवंय काय नको ते कसं तुम्ही डिस्टन्सने विचारू शकता, कसं गाईड करू शकता. कारण पुन्हा ही खूप मोठी गोष्ट आहे की ट्रेन पकडायला गेल्यानंतर आपल्याकडच्या ट्रेन्स इतक्या तुफान भरलेल्या असतात की नॉर्मल माणसाला पण 10 जणांना घसटल्याशिवाय जाता येत नाही. पण अपंगांचा जो डब्बा आहे त्याच्यातही नॉर्मल लोकांची बेफाम गर्दी असते. अशा वेळेला त्या अपंग माणसाला उद्भवणारा धोका आहे तो डबल होत असतो. पण मग याच्या संदर्भात काही होईल का पुढे, म्हणजे होणं खूप आवश्यक आहे, पण काय होऊ शकतं याबद्दल विचार करणं खूप गरजेचं आहे. आणि मग अशा वेळेला नॉर्मली सामान्य माणसांवरती जो आमचा पूर्ण दिवस अवलंबून असतो तर त्या नॉर्मल माणसांना, त्या सामान्य माणसांना एक प्रकारचं ट्रेनिंग की कशा प्रकारचा हात पकडावा, कशा प्रकारे त्यांना रोड क्रॉस करून द्यावा, कशा प्रकारे बोलावं, या संदर्भात स्वागत थोरात आणि त्यांचे सहकारी काम करतायत सध्या. मला अजून सोनालीला विचारायचंय पहिलं की तू कोल्हापूरमध्ये राहते, कोल्हापूर ग्रामीण आणि शहरी असं दोन्ही भागांमध्ये होतं. ग्रामीण भागासाठी तिथे काही विशेष गोष्टी केल्या जात आहेत का? हो, फक्त आधी स्वागत थोरात यांचा उल्लेख केला अनुजानं, त्याबद्दल थोडं सांगते की अनेक ठिकाणी पगारांचे आणि तुमच्या आम्ही सुट्ट्या टाकू, बिनपगारी वगैरे असे गोंधळ असताना माझ्यासारखे काही लोक स्पर्शज्ञान या ब्रेल पाक्षिकासाठी काम करतात. तर एकही प्रश्न आम्हाला न विचारता आमच्या संपादकांनी आणि आमच्या व्यवस्थापकांनी आमचा पगार ठरल्या वेळेत आमच्या खात्यावर दिलेला आहे. आणि मला वाटतं की मुळात फक्त अपंग व्यक्तींसाठी आम्ही काम करतो, आम्ही किती मोठा विचार करतो दीर्घकालीन, असं फक्त न म्हणता खरोखरी आमच्यासारखेच सगळे लोक स्पर्शज्ञांसाठी काम करतात. तर वेळेवर या बाबतीतली काळजी घेणं ही महत्वाची गोष्ट आहे. आणि असं छोट्या छोट्या प्रत्येक गटाने विचार केला तर खरंच म्हणजे समजा मोठ्या संस्थांना सुद्धा पूर्ण पगार शक्य नसेल तरी काही प्रमाणात तरी काही व्यवस्था करणं शक्य असतं. आणि मला वाटतं की आपण सगळीच माणसं, मग अपंग असो किंवा शारीरिकदृष्ट्या सुदृढ, की संकट काळात एखाद्या व्यक्तीनी किंवा इन्स्टिट्यूशननी, शासन प्रशासनाने केलेली मदत आपण कधीच विसरत नाही. आणि आपल्यावर वेळ येते तेव्हा आपण दुप्पट जोरानं आणखी मदतीसाठी तयार राहतो. तर मगाशी तू जो मुद्दा म्हणालीस की सगळं खूप छानही आहे, पॉझिटिव्ह आहे, ते आहेच आहे. म्हणजे खूपशी छान माणसं अतिशय छान भावनेनं, जी आमची मित्रमैत्रिणी आहेत ती खूप मोठ्या प्रमाणात की ती अशी दुजाभाव करत नाही की माझ्यात काय चांगलं आहे आणि मी काय देऊ शकते आणि त्यांच्यात काय चांगलं आहे आणि ते मला काय देऊ शकतात, याचं नीट सुंदर गमतीनं आमच्या देवघेव ट्रान्झॅक्शन ते चाललेलं असतं. तर आमच्यासारख्या सगळ्यांना असंख्य चांगले मित्र आहेत. पण मगाशी जसं अनुजा म्हणाली की स्वागत आणि बाकी सगळी मंडळी प्रयत्न करतायत की कशा पद्धतीने सन्मानानं मदत देता येईल. कारण की ह्याचं सुद्धा ट्रेनिंग लागतं. वर्षानुवर्ष जे समज आणि परंपरा मनावर लादल्या गेलेल्या आहेत, जे अंधविश्वास आहेत किंवा दैववादी आपली वृत्ती आहे, त्याच्यामुळे खूप चुकीच्या पद्धतीचे कॉमेंट होतात. पण अधिक बोलतं होण्यातूनच हे सगळे प्रश्न निकालात लावणं शक्य होणार आहे.
आणि तू आता मुद्दा सांगितलास की गावखेड्यामध्ये सुद्धा मदत पोहोचतेय का, तर मला असं वाटतं की हे जी सगळी मंडळी काम करतात, म्हणजे मी मगाशी फक्त कोल्हापूर शहराचं सांगितलं नव्हतं, कोल्हापूर जिल्ह्याबाबतीतच बोलले होते. तर वेगवेगळ्या ठिकाणून बाहेरून काम करायला येणारे कर्मचारी असतील, तर त्यांना तिथं तिथं राहून, म्हणजे बरेच जण कामावर नाही येऊ शकत आहे, तर त्यांना त्या त्या भागातल्या मंडळींना शोधून त्यांना मदत कशी पोहोचेल याचं जाळं या संस्थांनी विणलेलं आहे आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात मदत होते आहे, असं माझ्या अनुभव आहे. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे आपल्या गावातल्या ज्येष्ठ मंडळींना जी काही घराबाहेर पडू शकत नाही, किंवा अनेक मंडळी अशी आहेत ज्यांच्याकडे स्वयंपाक करायला माणसं यायची आणि त्या वृद्ध आजी आजोबांना तो करता येत नाहीये आता, तर स्वतःहून जाणून असंख्य लोकांनी या जबाबदाऱ्या वाटून घेतलेल्या आहेत, अशी पण माहिती माझ्यापर्यंत आहे. अर्थात तपशीलवार नावानिशी माहिती माझ्याकडे उपलब्ध नाही, पण कोल्हापूर जिल्ह्यात खरोखर चांगलं काम चाललंय या दृष्टीनं आणि ते खेड्यात पण पोहोचलं आहे, अशी माझी माहिती आहे. अच्छा, खूप छान. सोनाली, आपल्याला अजून जिल्ह्यांमधल्या माहिती मिळतील तर चांगलं होईल. आपल्याला तिथल्या ग्रामीण स्तरावरती अपंगांसाठी, दिव्यांगांसाठी काय काय हेल्पिंग हँड तिकडे उपलब्ध आहे त्याची आपण आता माहिती करून घेऊयातच. मुलांनी सरांना मला विचारायचं आहे की आता समजा शाळा चालू करायची झाली तर तुम्ही काय काळजी घ्या, तुम्ही कसं काय ट्रेनिंग द्यायचं त्या मुलांना, विशेष काही त्याच्यामध्ये अजून ऍडिशन्स होतील असं तुम्हाला वाटतंय, कराव्या लागतील? ज्या वेळेला मार्च मध्ये आपला लॉकडाऊन सुरू झाला, हे आपल्याला समजलं की असा असा कोरोना व्हायरस आलेला आहे, आमचं सोळीत सेंटर चालू होतं, 50 मुलं येत होती. त्यावेळी आम्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांची चर्चा करून सर्व पालकांची एक मीटिंग घेतली की आपल्याला अनिश्चित काळासाठी सेंटर बंद ठेवण्याची पाळी येत आहे आणि सर्वांना वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार की आता सुट्टी आहे, या कालावधीत मुलांनी कसं राहायचं आहे, पालकांनी त्यांची काळजी कशी घ्यायची आहे. त्यावेळेला सर्वांना मास्क वाटप संस्थेतर्फे करण्यात आलं, सर्वांना सॅनिटाईज देण्यात आलं आणि 3 महिने 4 महिने लागतील कालावधी हा सांभाळायचा आहे. आज मला आनंद वाटतो आहे की आम्ही मुलांची पालकांची ग्रुपद्वारे कनेक्ट आहोत. सर्व मुलं आमची सुखरूप आहेत, कुणीही आजारी नाही, पालक कुणीही आजारी नाही, कुठलंही असंच आनंदाची सगळे नेहमी बातम्या येतात नेहमी आहे. तर त्याचं श्रेय असं आहे की आम्ही ते वारंवार त्यांच्याशी कनेक्ट आहोत, त्यांना नेहमी सूचना दिलेल्या आहेत. आता राहिला तुम्ही म्हणताय सुरू झाल्यानंतर, तर आल्यानंतरही आम्ही अगोदरच तयारी करून ठेवलेली आहे की आमचं पूर्ण सेंटर जे आहे 4 वर्ग खोले आहेत, आम्ही आत्ताच त्यांना पूर्ण सॅनिटाईज करून घेतलेलं आहे. प्रत्येक गेटवर आम्ही ते हँडलचं हे लावून हे केलेलं आहे आणि पूर्ण तयारीनिशी आहोत. परंतु हे सर्वसाधारण मुलं नाहीत, विशेष मुलं आहेत, त्यामुळं फार केअर करावं लागणार आहे. त्यांना मास्क कसं लावता येईल हे समजत नाही, हात धुता येतील हे समजता येत नाही, त्यामुळं फार विचारपूर्वक आपण सेंटर चालू करावं लागेल. हे आम्ही सल्लामसलत करूनच आम्ही चालू करू. जोपर्यंत त्यांना पूर्ण कोरोनाचं लस मिळत नाही किंवा पूर्ण याचं बिमोड होत नाही, तोपर्यंत शक्यता सेंटर आम्ही चालू करण्याबद्दल निर्णय घेणार नाही आणि पूर्ण हे व्यवस्थित झाल्यानंतर आम्ही तो निर्णय घेण्यात येईल. दुसरे एक मॅडम मला मगाशी संख्या मॅडम त्या बोलल्या त्या अंध आणि ह्याच्याबद्दल, तर एक मुलाचा माझ्या शेअर करू इच्छितो मी. एक 11 वर्षाचा मुलगा आहे, मतिमंद, सेंट जॉन्स स्पेशल स्कूलमध्ये जातो तो, आणि त्याच्या आईचा मला फोन आला की मी एक सोसायटीमध्ये मुलुंडमध्ये राहत आहे आणि 4ला तो घरी आल्यानंतर इतर सर्वसामान्य मुलांप्रमाणे तो खेळायला बाहेर जातो, पण इतर सर्वसामान्य मुलं या मुलाला माझ्या सामावून घेत नाहीत. त्याला चिडवतात, त्याला म्हणतात तू मेंटल आहे. तर मेंटल आणि मतिमंद याच्यामध्ये फरक आहे. मेंटल ही केस वेगळे आहे आणि मतिमंद हा केस वेगळे आहे. तर आम्ही स्वतः मग त्यांच्या घरी गेलो, सोसायटीच्या पदाधिकाऱ्याने भेटून सांगितलं की मतिमंद हा गट वेगळा आहे, आपण त्याला सांभाळून घ्यायला हवं. त्याचं मानसिक वय हे कमी आहे, तो स्वतः वयानं वाढला तरी मानसिक त्याचं बौद्धिक वय आहे हे कमी असतं. त्यामुळे लहान मुलाचेच त्याला ह्याच्याप्रमाणे त्याला शिकवलं पाहिजे आणि ते समजून घेतलं पाहिजे. तो समजून घेतो. पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली, ते ऐकलं आणि त्यांनी समजून घेतलं. आज ते सोसायटीमध्ये राहत आहे. इव्हन माझ्या मोसींबद्दलही मला एक असा अनुभव आला की तो ज्या वेळेला एल्बो स्टिक घेऊन
माझ्या सोसायटीच्या बाहेर फिरत होता, त्यावेळेला काही लहान मुलं आली आणि त्याला विचारलं, तू एल्बो स्टिकवर का चालतो आहेस, आमच्यावर का खेळत नाहीये. काही मुलांना नाही रे, हा असाच करतो, त्याला कुणीतरी लहान दगड मारला. तर त्यांनी मला संध्याकाळी येऊन सांगितलं की मला पप्पा असं दगड मारला. मग त्या मुलांच्याकडे गेलो मी आणि त्यांना समजून सांगितलं की हा जरी तुमच्यापेक्षा मोठा असेल तरी सुद्धा बौद्धिक वय त्याचं 5 ते 8 वर्षा वयाचंच आहे. त्याची बुद्धिमत्तेची वाढ होत नाहीये, त्याचं शरीर वाढत आहे. तो मोठा आहे तुमच्यापेक्षा, परंतु लहान मुलाप्रमाणेच आहे. आणि ह्याला जन्मापासूनच प्रॉब्लेम आहे, हा असाच कायम राहणार आहे. तरी तुम्ही तो प्रेमानं बोला, तो प्रेमाने तुमच्याशी वागेल, तो हसेल, चांगला राहील तुमच्याशी. त्या मुलामध्ये परिवर्तन झालं आणि तो मोसींबद्दल आमच्या नेहमी खेळायला लागले आणि आता कुठलाही प्रॉब्लेम नाही. तर मला सांगण्याचा उद्देश आहे की आपण समजावून सांगितलं पाहिजे समोरच्या व्यक्तींना, सर्वसामान्य लोकांना, की माझी परिस्थिती अशी आहे किंवा माझ्या मुलाची परिस्थिती अशी आहे, तर तुम्हाला कॉपरेशन चांगलं मिळतं आणि व्यवस्थित त्यामुळे आपल्याला एक सपोर्ट चांगला मिळतो. हा माझा अनुभव आहे. ती मला आता आठवली म्हणून सांगते, कारण इतक्या गोष्टी बोलल्या जातात की काही गोष्टींचं विस्मरण होतं कधी कधी. पण ती महत्वाची गोष्ट आहे की स्वच्छता समितीमध्ये काम करणारे आणि नगरसेवक यांना सुद्धा सगळ्यांना सुट्टी अजिबात नव्हती, महापालिकेच्या काही विशिष्ट कर्मचाऱ्यांना. तर आमचे कलेक्टर असतील किंवा डॉक्टर महेंद्रनाथ कलशेट्टी असतील, यांनी त्यांना पूर्ण वेळ कामाला यायला लागतं आणि अशा वेळी घरून सगळ्या गोष्टी करून आणणं शक्य नसतं. म्हणून त्यांची 2 ते 3 वेळेस त्यांना अतिशय पोटभर आणि सकस आहार मिळेल अशा पद्धतीची सोय नगरसेवकांकडनं त्या विभागात सूचना देऊन केली. आणि दिवसभर काम करताना शहर पूर्ण स्वच्छ राहील, पाणी पुरवठा आणि अन्य बाबतीत कुठेही अडचण येणार नाही. आणि असा पूर्ण वेळ ते राबत असताना त्यांची अन्न पाण्याची सोय व्यवस्थित राहील आणि त्यांना एक पूर्ण सकस अन्नाचं पॅकेट प्रत्येकाला मिळेल अशी व्यवस्था कित्येक महिने म्हणजे सुरू झाल्यापासून केली होती. आता थोडंसं चेंज झालंय म्हणून आता प्रत्येक जण डबे घेऊन येऊ शकतात. पण पहिल्या काही साधारण 2.5-2 महिन्याच्या काळात ही व्यवस्था सुद्धा महापालिकेनं ठेवली होती. आणि मला हा विचार खूप महत्वाचा वाटतो. आणि डॉक्टर कलशेट्टींची बोललेलं आठवतंय की त्यांनी जे काही अन्न केलं होतं त्याची चव घेऊन बघितली आणि त्यांनी सांगितलं की ओके, याच्यातली प्रोटीन्सची मात्रा वाढवा किंवा याच्यात हा पदार्थ करा म्हणजे त्यांची ताकद टिकून राहील, उत्साह टिकून राहील आणि त्याला चव कशी असेल हे बघा, कारण चवदार अन्न खाल्लं की माणसाला उत्साह राहतो वगैरे. तर इतक्या बारीक बारीक गोष्टींची काळजी हे असे अधिकारी घेऊन गोष्टी करत होते. आणि मगाशी आणखी एक गोष्ट सांगायची राहिली की मधल्या काळात प्रचंड मोठं वादळ ते थडकणार होतं पहा, आणि ते झाल्यावर आमची लिफ्ट पूर्णपणे बंद झाली. आणि अशा प्रकारच्या सोयी सुविधांसाठी पूर्ण मदत पुरवायची नाही असा सगळीकडे निर्णय झाला होता, कारण लिफ्ट बंद असणं सोयीचं आहे. आणि लिफ्ट ही तशी चैनीची गोष्ट आहे ना की ती माणसं चढत जाऊ शकतात असं सर्वसाधारण समजलं जातं. पण इमर्जन्सी आली तर मला किंवा माझ्यासारख्या अशा आणखी काही अंथरुणावर असणाऱ्या लोकांना लिफ्ट मधनं खाली जावं लागतं. इतकं व्हीलचेअर पायऱ्या कोण उतरवणार आणि चढवणार परत. तर मी त्यांना कळवलं होतं की मला ही सोय अतिशय आवश्यक आहे, याचं कारण की त्याच्याशिवाय मी राहूच शकत नाही. रोज कुणाकडून मी हे सगळं चढून उतरून घेणार. तर इमर्जन्सी काळासाठीच आम्ही वापरू आणि आमचे लिफ्टची सर्व्हिसेस हे पुरवतात. तर आमची सोय कृपया तातडीनं व्हावी. तर साधारण 3ऱ्या दिवशी शासनाची गाडी लिफ्टच्या ऑफिस पर्यंत गेली आणि त्याच्यात महत्वाच्या माणसांना आणून आमची लिफ्ट अत्यंत इमर्जन्सी सर्व्हिसेस मध्ये दुरुस्त करून देण्यात आली. आणि त्यामुळे खूप मोठं आमच्यावरचं संकट टळलं. नाही तर ती एक धास्ती मनावर असते की आपण अतिशय बेडरिडन झालो तर आपल्याला खाली उतरवणार कोण, कारण की आमच्यासारख्या व्यक्तींना उचलताना कसं उचलायचं हे सुद्धा ट्रेंड माणूसच करू शकतो, कोणी येऊन उचलू शकत नाही. तर त्यामुळे मला असं वाटतं की या गोष्टीची कशी नोंद घ्यायची राहिली होती की किती बारीक बारीक गोष्टी असतात की इतरांसाठी चैनीच्या असणाऱ्या गोष्टी आमच्यासाठी जीवनावश्यक असतात. पण त्याची समज शासन प्रशासनाला असल्यामुळे या गोष्टी होऊ शकल्या. ही मगाशी सांगायची राहिली त्यामुळे त्याचा उल्लेख केला, कारण की ही सुद्धा शासनाबद्दल इथल्या सकारात्मक बातमी पोहोचवणारी आहे, कृती आहे.
सोनाली आणि मुलानी सर, तुम्ही तुमच्या तिघांशी पण बोलताना ह्याच गोष्टी लक्षात आल्या की एकतर आपल्याकडे सेन्सिटिव्ह अप्रोच समाजामध्ये हा, आता कोरोनाला ही वेगळी गोष्ट आहे, पण तसंही समाजामध्ये सेन्सिटिव्ह अप्रोच जो आहे तो लहान मुलांमध्ये शाळेपासूनच हा डेव्हलप व्हायला गरजेचा आहे, जेणेकरून काय होईल की एक आपण मुख्य प्रवाहामध्ये, हा जो विशेष घटक आहे समाजातला, तो मुख्य प्रवाहामध्ये अगदी सहजगत्या तो सामील होऊन जाईल आणि मग ती त्यांच्या सगळ्या वागण्यामध्ये पण ह्या गोष्टी दिसून येतील. त्यांच्याशी बोलताना कुठेही सहानुभूती आपल्याला वाटता नाही. आपण कोणाकडनं जेव्हा मदत घेत आहोत तर त्यावेळेला ही व्यक्ती एक सहानुभूती म्हणून आपल्याला मदत करते हे असं वाटणार नाही. हे दडपण आपल्यावरती किंवा एक जडपणा जो येतो तो आपल्यावरती राहणार नाही आहे. तर हा सेन्सिटिव्ह अप्रोच आपण सगळ्या लोकांमध्ये डेव्हलप व्हायला जास्त गरजेचं आहे आणि त्याच्यासोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे शासनाने ह्याकडे अतिशय लक्ष द्यायलाच पाहिजे अशी गोष्ट म्हणजे विशेष सोयी किंवा विशेष गरजा असणाऱ्या व्यक्तींसाठी हॉस्पिटल्समध्ये वेगळी सोय करणं. ह्या कोरोनाच्या काळात तर ही केलीच पाहिजे, इतर काळात पण असले म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत. हॉस्पिटल्स आहेत, बिल्डिंगच्या लिफ्ट झाल्या किंवा जी सार्वजनिक ठिकाणं आहेत त्या ठिकाणी पण ह्या विशेष सुविधा केल्या गेल्याच पाहिजेत. आणि आत्ताच्या या काळामध्ये जेव्हा विशेष रुग्णालय सरकार उभारत आहे तर ह्या कोविड विशेष रुग्णालयांमध्ये अपंगांसाठी किंवा दिव्यांगांसाठी विशेष गरजा ज्यांच्या आहेत त्यांच्यासाठी सर्व सोयी सुविधा असणाऱ्या विशेष सोयी सुविधा उपलब्ध केल्या गेल्याच पाहिजे आहेत. मुलानी सर, अनुजा आणि सोनाली, तुम्ही ह्याच्यामध्ये आलात ह्या चर्चा मध्ये आणि तुमचे सगळ्या गोष्टी शेअर केल्यात आमच्यासाठी, आमच्या सोबत, याच्यासाठी खूप खूप धन्यवाद.